प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या काही वर्षांपासून आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करावं या मागणीनं जोर धरलेला आहे. त्यासाठी शासनाने देखील 6 सदस्यीय समिती निवृत्त न्यायमूर्ती ताहिलानी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेली आहे आणि ही समिती वेगवेगळ्या अंगाने त्याची पाहणी करणार आहे. बंजारा समाजाचं मूळ हे राजस्थानातून सांगितलं जात असलं तरी देशाच्या अनेक राज्यांमध्ये त्यांना ओबीसीचा दर्जा आहे. तर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओरिसा या 3 राज्यांमध्ये त्यांना आदिवासीचा दर्जा आहे, तर कर्नाटकामध्ये त्यांना शेड्यूल कास्टचा दर्जा आहे, त्या प्रवर्गात ते सामील आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ही मागणी आदिवासी प्रवर्गात सामील होण्याची मागणी आता जोर धरते आहे. तर मी या चर्चेला प्रारंभ करताना आपल्या सोबत जे महनीय अतिथी आहेत मोहन चव्हाण सर, जे या एकूणच या अभ्यासाचे ते तज्ज्ञ मानले जातात. या संदर्भातला लढा त्यांनी न्यायालयापर्यंत आणि मोठ्या प्रमाणात ते लढलेले आहेत. दुसरे सहकारी आपल्या सोबत आहेत अंबरसिंग चव्हाण सर, जे राजकीय पक्षातही कार्य करतात आणि बंजारा समाजासाठी खास करून ते काम करतात आणि खास करून नोमॅडिक ट्राईब समाजासाठी त्यांचं काम हे ओळखलं जातं. प्राध्यापक श्याम मुडे सर, जे विचारवंत आहेत, वेळोवेळी ते अनेक सदरांमध्ये आपली व्याख्यानं आणि विचार मांडत असतात, तेही आपल्या सोबत आहेत. आपल्या तिन्ही अतिथींचं मी मनपूर्वक त्रिवेज मीडियामध्ये स्वागत करतो. मी आजच्या चर्चेचा प्रारंभ करताना प्रामुख्यानं मोहन चव्हाण सर यांना प्रामुख्याने विचारेल की सर, आदिवासी प्रवर्गात बंजारा समाजाला सामील करण्यात यावं ही जी मागणी आहे, म्हणजे बंजारा समाज जर आपण पाहिलं तर ती वन कास्ट आहे असं मानलं जातं. आदिवासी या कॅटेगरीमध्ये अनेक जमाती आहेत आणि बंजारा या समूहाला 3 ते 3.5% रिझर्वेशन आरक्षण आहे आणि आदिवासींना एकूण जमातींना 7.5% आरक्षण आहे. मग 3% एका समूहाला, एका जात समूहाला आणि 7% अनेक जमातींना, अशा या आरक्षणाच्या संदर्भात बंजारा समाजालाही आदिवासीमध्ये समाविष्ट करावं ही मागणी प्रामुख्यानं का पुढे आहे? सर, मूळ मुद्दा असा आहे, बंजारा समाजाला एकट्याला 3% आरक्षण नाही आहे. 14 तत्सम जातींना हे 3% आरक्षण आहे, व्हीजेए म्हणून. आणि बंजाराची समाजाची आदिवासी करिता होणारी मागणी ही काही नवीन नाहीये. कारण आपण जेवढ्या मागं जाल, जेवढे रिपोर्ट्स आपण बघाल, कारण मी शासनाला 4 नोव्हेंबरच्या मीटिंग मध्ये जवळपास 25 म्हणजे जवळपास एक 10 सेन्सस वेगवेगळे जिथं बंजाराला ट्राईब म्हणून हे केलेलं आहे, नोटिंग केलेलं आहे. आणि जवळपास एक 12 ते 14 कमिशन्स आहे, ज्या कमिशननं हे नोटिंग केलेलं आहे. ते सगळी कागद दिले. याचं कारण काय? आता आपण म्हणाल की बंजारा समाजाचा इतिहासात जास्त जात नाही, पण मी साधारणतः एक 1857 नंतरच्या भूमिकेचा जर आपण विचार केला, म्हणजे 1857चा जो उठाव झाला होता, या उठावामध्ये बंजारा सारख्या काही तत्सम जमाती होत्या आणि त्यांनी तो उठाव घडून आणला होता. आणि तो उठाव घडून आणला तर तो जरी फेल्युअर जरी झाला, तर त्याच्यानंतर ज्या ज्या घटना घडल्यात आपण बघितलं तर मग 1871चा क्रिमिनल ऍक्ट आपल्याला जास्त करून आपण हायलाइट करावं लागेल. मग 1871चा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट नंतर जेवढे सेन्सस झाले, मग ह्या लोकांचा जरी क्राईम केलेला असला, पण ह्यानं क्राईम काही म्हणजे चोर म्हणजे गुन्हे म्हणजे डाका करून नाही केला, हे आपल्या अस्तित्वासाठी क्राईम केलेला आहे. आपण जर तो इतिहास बघितला की ह्या जमातींनी आपल्या अस्तित्वासाठी, कारण ह्या जमातींचे स्वतःचे आपले कायदे होते, कायदे कानून तांडा पद्धत जी होती, न्याय पद्धत होती, आणि ह्याच्यात कोणी इंटर केलेलं त्यांना आवडत नसे. म्हणून त्यानं म्हणजे ज्यावेळेस त्यांच्यावर अन्याय झाला त्यावेळेस त्यानं इव्हन म्हणजे मी तर म्हणेल की ज्या रेकॉर्ड्स मला सापडतात त्याच्यामध्ये असं दिसतं की इंग्रज इथं फक्त पुरुष म्हणून आले होते, महिलांना घेऊन आले नव्हते. पण त्यांची शारीरिक भूक शमवण्याकरिता ज्या ज्या चांगल्या बाया आमच्या त्या तांड्यातल्या पेड्यातल्या बेड्यातल्या ज्या मिळायच्या त्यांना उचलून नेल्या आहेत आणि त्यांच्यावर म्हणजे त्यांनी उपभोग घेतलाय. आणि ही गोष्ट बंजारा समाजासारख्या ज्या तत्सम जमाती होत्या त्यांना सहन झालं नाही आणि रातोरात त्यांनी इंग्रजाचे शिरछेद केलेला आहे आणि शिरछेद करून तांडा तिथून रातोरात लादलेला आहे. म्हणून मग क्रिमिनल ट्राईब ऍक्ट लागताना ह्या जातींना शोध कुठे घ्यायचा तर सापडत नव्हते. तर मग आपण जर जाल थोडंसं क्रिमिनल ट्राईब ऍक्ट नंतर
थोडस पुढे झालं गेलात आपण तर 1871 म्हणजे 1871ला किलोमीटर बॅट झालं. 1872ला पहिल्यांदा जनगणना केली. जनगणना करण्याचा उद्देश असा होता ह्या जमातींना शोधणं. पण दुर्दैवानं ह्या बंजारासारख्या जमाती जंगलात गेल्यामुळे कुठं सापडल्या नाही. आणि न सापडल्यामुळे 1874ला फॉरेस्ट ऍक्ट आणलं आणि आम्ही जंगलात गेलो. जंगलात जाऊन जंगलातले प्राणी जे काही मारून जे काही मिळत होतं आम्हाला ते खाल्लं. आम्ही राहिलो, जीवन जगलो. पण आम्हाला जगण्यापासून मोताज करण्याचा जो कारभार झाला तर 1874चा फॉरेस्ट ऍक्ट मध्ये आणि आम्हाला जीवन जगण्यापासून मोताज. मग आम्ही जर आदिवासी आहोत तर याचे जर आपण रिपोर्ट्स पाहाल तर आपल्याला माझ्याजवळ म्हणजे मी तुम्हाला जर सांगितलं की आदिवासीच का तुम्ही 7% मागणी का करता, आम्हाला मूळ आदिवासींना धक्का न लागता आम्ही त्यांच्या कुठल्याच अधिकारावर नाही. पण आमची ही रिकमेंडेशन ऑलरेडी झालेली आहे, लिस्टमध्ये आम्ही आलेलो आहोत. पहिल्यांदा जर आपण जर बघितलं ते मागचे इतिहास सांगायच्या अगोदर मी थोडक्यात 2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो. 6 जानेवारी 1950ला 19 डिसेंबर 1949ला भारत सरकारने त्यावेळेस 14 राज्य होते, 14 राज्यांना पत्र दिलं की भाई आपल्या राज्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कोण आहेत यांची लिस्ट पाठवा. तर यूपी अँड बिहार मध्ये 6 जानेवारी 1950ला जे आदिवासीची ट्राईबची लिस्ट गेलेली आहे त्याच्यामध्ये 4थ्या नंबरवर बंजारा कम्युनिटी आहे. आणि त्याच्यानंतर हैदराबाद राज्यांनी 15 जानेवारी 1950ला लिस्ट पाठवली, त्याच्यामध्ये आम्ही 14व्या नंबरवर आहोत. तामिळनाडू राज्याने लिस्ट पाठवली, त्याच्यामध्ये आम्ही 18-19 नंबरवर आहोत. म्हणजे आम्ही आदिवासी होतोच आहोत. आणि सगळे कॅरेक्टर जर बघितले आपण तर सगळे कॅरेक्टर आम्ही मेंटेन करतो. जसं जसं आपण चर्चेत जसं पुढे येऊ त्यामुळे मी सगळ्या याचा पूर्ण वाहक करतो आपल्या समोर. बिलकुल. त्यामुळे आमचा आदिवासी मी श्याम मुळे सरांकडे येतो. मुळे सर, आता मगाशी आता चव्हाण सरांनी जो संदर्भ दिला की 1857 मध्ये ज्या बंडामध्ये हा समूह सामील झाला आणि त्यानंतर ब्रिटिशांनी यांना गुन्हेगारी जमाती म्हणून एक शिक्का लावला. पण तो अलीकडच्या काळामध्ये 1857च्या बंडामध्ये सामील होणाऱ्या अनेक समूहांनी अशा वेगवेगळ्या प्रकारे मागणी घेऊन पुढे येत आहेत. ज्या बंडाला म्हणजे तुम्ही ज्या सत्यशोधक विचारांमधून येतात त्यामध्ये फुले यांनी तर ते भट पांड्यांचे चपाती बंड असा त्या बंडाचा उल्लेख केलेला आहे. परंतु या बंडामध्ये सामील असलेल्या समूहांना आता वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये असं आणलं जात आहे. तर बंजारा समाजाची ही प्रक्रिया त्याची काही बक्षिसी आहे सिस्टीम मध्ये की मुळातच बंजारा समाजाचा जो स्थलांतरित आहे, प्रामुख्यानं भटका आहे किंवा विमुक्त आता तो झालेला आहे, तर या समाजाचा आणि आदिवासींचा हा जो जंगलात राहण्याचा जो भाग आहे तर ती संस्कृती आज जुळते आहे का, या संदर्भात आपण नेमकं काय सांगा? 1857चं जे बंड आहे, मोहन भाऊनी जी मांडणी केली की इंग्रज एकटे आले, आर्यही एकटे झाले होते भारतात आणि त्यांनी इथल्या महिलांचा उपयोग केला. ही खूप जुनी परंपरा आहे. तशी हजारो वर्षाची परंपरा आहे. इंग्रज खूप नंतर आले. पण 1857च्या बंडाला मला वाटतं एवढं बंडात सहभागी किंवा विमुक्त भटक्यांना क्रिमिनल ऍक्ट मध्ये आणण्याचं एवढं म्हणजे त्यांनी इंग्रजांचं शिरच्छेद केला आणि एवढ्यामुळेच त्यांना क्रिमिनल ऍक्ट मध्ये आणलं, एवढं मर्यादित आपल्याला करता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की 1857च्या बंडाचा जर नीट अभ्यास केला तर 1857च्या बंडाचे नेतृत्व बादशाह करतायत दिल्लीवरनं, मुस्लिम माणूस नेतृत्व करतोय. भारताच्या इतिहासात ही एक अनोखी घटना आहे की त्याबद्दल बोलल्याच जात नाही. मंगल पांडे वगैरे सगळ्याबद्दल बोलल्या जातं, पण त्यांचा नेता कोण होता, त्यांचं लिडिंग कोण होता, तर तो बादशाह होता. आणि नंतर त्यांना ते पद सोडावं पण लागलं या सगळ्या व्यवस्थेत. तर हे केवळ स्त्रियापुरता मर्यादित किंवा स्त्रियांच्या इज्जत लुटण्यापर्यंत मर्यादित विषय नव्हता. ते तर वारंवार भटक्यांशी झालेला आहे. कारण भटके जिथेही प्रवास करत होते तिथे जे प्रस्थापित लोक आहे, मुळात भटक्या जमाती ह्या काटक आणि सुंदर, विशेषतः स्त्रिया सुंदर असलेला समूह आहे, गौरवर्णीय आहेत. त्याच्यामुळं ते नॅचरल
सातत्यानं घडलं आणि सगळ्या व्यवस्थेने केलं. केवळ इंग्रजांनी शोषण नाही केलं, सगळ्यांनीच केलं. एक दुसरी गोष्ट अशी होती की इंग्रजांनी 1857च्या बंडानंतर भारतातल्या तथाकथित उच्च जातीय विद्वानांचं एक कमिटी बसवलेली आहे आणि त्या कमिटीने रिपोर्ट दिलेला आहे की तुमच्या विरोधात देशभरात जे बंड झाले त्या बंडामध्ये मेजॉरिटी रस्त्यावर येऊन लढणारा वर्ग कोणता होता. तर तो वर्ग ह्या 1871च्या कायद्यामध्ये ज्या लोकांना क्रिमिनल ऍक्ट खाली बंद करण्यात आलं, त्यांना जन्मजात गुन्हेगार ठरवण्यात आलं, ह्या जमाती लीडवर होत्या आणि ह्यांच्यावर आपण जर मर्यादा नाही टाकल्या, कंट्रोल नाही केलं तर येणाऱ्या काळात म्हणजे हे इंग्रजांना कळत होतं की जोपर्यंत इथला बहुजन विशेषतः भटका वर्ग, आदिवासी वर्ग जोपर्यंत लढाईला पुढे येईल तोपर्यंत आपल्याला विड्रॉ होण्याशिवाय कुठला पर्याय नाहीये. त्याच्यामुळं इंग्रजांनी दमनासाठी त्यांनी कुठल्याही उच्च जातीय लोकांचं दमन केलं नाही, कारण फील्डवर ही माणसं अपवादानं लढलेली आहेत. फील्डवर लढणारी माणसं जी होती ही भटके होती आणि त्याच्यामुळं त्यांना क्रिमिनल ट्राईबचा जो टॅग आहे तो लावण्यात गेला आणि त्यांना कंपार्टमेंटमध्ये ठेवलं गेलं. ही एक गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे, कारण इंग्रजांनी नंतरच्या काळात रिसर्च करून कोणी 1857च्या बंडात हिरिरीने भाग घेतला आणि इंग्रजाचं नामोहरण केलं, नव्हे तर नाकीनऊ आणले, याचा शोध घेतला गेला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे उच्च जातीय उच्च वर्गीय लोक नेतृत्व जरी करत असले तरी प्रत्यक्षात लढाईत जो सहभागी झालेला वर्ग होता, विशेषतः केवळ सैनिक सहभागी झाले होते, हे पण खूप चुकीचं आहे. त्यात ट्राईब्स लोक जे होते सैनिकाच्या बरोबरीनं होते. त्याच्यामुळं तो जो वर्ग आहे त्यात बंजारा हा खूप मोठा, आणि बंजारा टार्गेट करण्याचं आणखी एक कारण होतं की बंजारा हा कायम लदणी लादणारा वर्ग असल्यामुळे सगळ्या म्हणजे इंग्रज असतील, मोघल असतील, वेगवेगळे राजे असतील, अगदी डच आल्यापासून सगळ्यांना रसद पुरवणारी जमात म्हणजे असेतू हिमाचल रसद पुरवणारा वर्ग हा बंजारा आहे. म्हणजे गुराढोरांच्या पाठीवर रसद पुरवणारा वर्ग आहे. त्यामुळं सगळ्या सैनिकांपर्यंत रसद नेणारं आणि सगळ्यांना त्यामुळं एक राजा दुसऱ्या राजालाही तोच रसद पुरवतोय, यालाही तोच पुरवतोय, इंग्रजालाही तोच रसद पुरवतोय, स्थानिकच्या वतनदारांनाही तोच रसद पुरवतोय. आणि त्याचं एक वेगळं पण होतं, ट्राईबच्या ज्या काही अटी आहेत त्यातली महत्वाची अट आहे की त्यांची जी भाषा आहे, जशी संस्कृती आहे, भाषा आहे, तशी बंजारा ही भारतातली अपवादात्मक जमात आहे की तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रातला कुणबी मराठी बोलेल, पण गुजरातचा जो कुर्मी आहे म्हणजे उत्तर प्रदेशातला कुर्मी हा हिंदी बोलेल. पण बंजारा ही जमात अशी आहे की असेतू हिमाचल नव्हे तर परदेशात सुद्धा प्रस्थापित झालेली किंवा स्थलांतरित झालेली लोक एकच भाषा बोलतात आणि ती त्यांची भाषा आहे, लोकभाषा आहे. आणि ही लोकभाषा जी आहे त्यामुळे ते काय करतायत, त्यांचा संवाद कसा होतोय, ते संदेश कसे पोहोचवत आहेत, याबद्दल सुद्धा इथल्या इंग्रजांना इतरांना शंका होती. आणि हे अनेक कारणं होती की त्या कंपार्टमेंट टाकलेल्या जमातीमध्ये बंजाऱ्यांचा उल्लेख. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या जमाती इथे आलेल्या आहेत साधारणतः 181 की 281 अशी काहीतरी आकडेवारी आहे ती, मोहन भाऊला अधिक करेक्ट माहित आहे कारण त्यांचं याच्यावरचं चिंतन आहे. तर त्या जमातींचा आपण जर नीट अभ्यास केला तर ह्या जमाती प्रचंड स्वाभिमानी जमाती आहे, लढवय्या जमाती आहे. आणि ह्या लढवय्या असल्यामुळे इंग्रजांवर एक वचक त्यांचा होता, थाक त्यांचा होता. आणि ते थाक असल्यामुळं त्यांना हे करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं, कारण आपली सत्ता टिकवायची असेल तर यांचं दमन करण्याशिवाय कुठला ऑप्शन नाही असं त्यांना वाटत होतं. तर त्यामुळं हे घडलेलं आहे. आणि आदिवासी रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे की आदिवासी रिझर्वेशनचा मुद्दा जो आपल्याकडे येतोय तो खूप दीर्घकालीन मुद्दा आहे. त्याच्यावर खूप लढाया झालेल्या आहेत, खूप आंदोलनं झालेली आहेत. आणि ही दोघं बसलेली लोक, पॅनलमध्ये बसलेली लोक जी आहेत, ही तर अगदी मी विद्यार्थी असेल तेव्हापासून या लढाईमधले, म्हणजे मी विद्यार्थी जसेच असेल तेव्हापासून मोहन भाऊ, अमरभाई हे लढत होते. हे आम्ही विद्यार्थी असताना बघितलेली लोक आहेत.
खूप लहान होतो आम्ही, ही मोठी भावंड आहे तुमची. तर त्याच्यामुळं त्या ज्या लढा आहे, आदिवाशाला लागणाऱ्या ज्या काही अटी पूर्ण करायच्या असतात, त्यांना काही निकष आहेत. आदिवासी कोणाला म्हणावं त्याचे जे निकष आहे, तर बंजारा समाज हा हे सगळे निकष जवळजवळ पूर्ण करतो. आणि त्याच्यामुळे ती मागणी जी आहे ती मागणी ही जुनी आहे. आणि काही जागी त्याला यश आल्यामुळे काही राज्यांमध्ये ती एसटी आहे आणि काही राज्यात नाहीये. आणि हाच धागा धरून सगळ्यांना कॉमन एक याच्यावर आणावं, कारण आम्ही सगळेच नातेवाईक आहोत वेगवेगळ्या राज्यातले. आणि त्यात बंजाराने फार सुंदर भूमिका घेतलेली आहे. विशेषतः बंजारा विचारवंतांनी फार छान भूमिका घेतलेली आहे. ही भूमिका अशी आहे की जे सध्या एसटी कॅटेगरीत लोक आहेत त्यांच्या 7% रिझर्वेशन मध्ये आम्हाला कसलाही इंटरेस्ट नाहीये, किंवा बंजाऱ्यांना इंटरेस्ट नाहीये, विशेषतः बंजारा विचार करणाऱ्या लोकांना इंटरेस्ट नाहीये. या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे आमचं स्वतंत्र रिझर्वेशन, पण त्याला दर्जा एसटीचा द्यावा, आदिवाशाचा द्यावा. कारण आदिवासी असणं, आदिवासाचा दर्जा 3% आहे ना, तर आमचं 3% आम्हाला आदिवासी म्हणून द्या. त्याला त्या आमच्या रिझर्वेशनला जे आहे दर्जा तो एसटीचा द्यावा. कारण एसटीचा दर्जा असण्याला जी किंमत आणि ज्या गोष्टी एसटीचा दर्जा मिळाल्यानंतर या लोकांना मिळणार आहे, तो व्हीजेएनटीचा किंवा ओबीसीचा दर्जा असल्यानंतर मिळणार नाही. कारण एसटी म्हणून एक वेगळं स्थान आहे, त्याचं वेगळं बजेट आहे, वेगळ्या व्यवस्था आहे, वेगळ्या सुविधा आहे, त्याला लागणाऱ्या बाकी गोष्टी आहे. हे केवळ आदिवाशांचं लाटायचं किंवा त्यात घुसायचं एवढा मर्यादित मुद्दा नाहीये. आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत. त्या बंजाऱ्यांचं असं मत आहे की आम्ही ओरिजिनल आदिवासी आहोत, तर आम्हाला ज्यांना दिलेलं आहे त्यांच्या ताटाकडे बघायचं नाहीये, पण आमच्या ताटातलं आहे ते आम्हाला त्याचा दर्जा एसटीचा हवा आहे आणि त्याला लागणारे सगळ्या सुविधा ज्या आहेत मग त्या दर्जाने आम्हाला मिळाव्या, ओबीसी किंवा एसटी म्हणून नाही. अशी एक मागणी मला वाटतं सगळ्यांची अशीच मागणी आहे आणि तीच पुढे नेत आहेत. अमरसिंग भाई तर त्याच दृष्टीनं अनेक वर्षांपासून काम करतायत. आणि या विषयावर आपल्याला वाटतं मोहनभाई खूप डिटेल्स मध्ये आपल्याला सांगू शकतात, कारण त्यांनी रस्त्यावरच्या लढाईपासून कोर्टापर्यंतची लढाई या संबंधाने लढलेली आहे. बिलकुल. मी म्हणजे मुळे सरांचा मुद्दाच पुढे घेऊन अमरसिंग चव्हाण सर यांच्याकडे येतो. चव्हाण सर, की हा जो आदिवासी म्हणजे एक स्वतंत्र लढा आहे की आमचं जे 3% आरक्षण आहे ते कायम ठेवा आणि त्याला फक्त एसटीचा दर्जा द्या, असं आता मुळे सरांनी मांडलेलं आहे. आणि त्यांनी तुम्हाला या संदर्भात गुरुबंधू किंवा गुरुतुल्य मानलेला आहे. तर या संदर्भामध्ये आदिवासींचा जो लढा आहे किंवा बंजारा जी वस्ती आहे ती प्रामुख्यानं तांडा स्वरूपामध्ये आपल्याला शाहू किंवा जंगलविहीन प्रदेशामध्ये प्रामुख्यानं आढळते आणि आदिवासी वस्ती ही प्रामुख्यानं आपल्याला जंगलात दिसते आहे. तर तुम्ही हा जो दीर्घकालीन जो लढा दिलेला आहे म्हणजे बंजारा समाजाला आदिवासी म्हणजे तांडा ही वस्ती आणि जंगलातली वस्ती याच्यातला काही फरक किंवा काही साम्य या अनुषंगाने आपल्याला मांडता येईल का? आधी तर मी श्रीवेज मीडियाच आणि आपलं खूप खूप अभिनंदन करतो, कारण अत्यंत महत्वपूर्ण आणि एका जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ह्या विषयातल्या कार्यकर्त्यांना आपण बोलवलं. कारण जे कार्यकर्ते आपण बोलवले आहेत, मग ते मोहन चव्हाण असतील, श्याम मुळे असतील किंवा ही जमिनीपासून आणि एका विशाल दृष्टिकोन ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण बोलवलेलं आहे. याबद्दल खरंच मी आपलं कौतुक करतो. मला अजूनही आनंद झाला असता की जर आदिवासी समाजातील असे विशाल दृष्टिकोन असणारे जर कार्यकर्ते आजच्या चर्चेमध्ये सहभागी झाले असते तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरंच अधिक आनंद झाला असता, कारण एक चांगली चर्चा केली आपल्याला करता आली असते. येस, कार्यकर्ते विचारवंत त्यांचं काही अडचण होती त्यामुळे ते सामील होऊ शकले नाहीत. पण ठीक आहे, काही झालं तरी आपण पुढे सुद्धा त्यांच्याशी एक डायलॉग ठेवू शकतो, करू शकतो. त्याबद्दल काहीच वाद नाही किंवा चर्चा नाही, पण माझं मत मी म्हटलं.
प्राध्यापक मोहन चव्हाण आणि प्राध्यापक शामुडे सरांनी अत्यंत समर्पकपणे ह्या विषयाला पुढे आणलेला आहे आणि तोच मुद्दा घेऊन आपण पुढे जात आहोत. जसं लोकांमध्ये असा काही गैरसमज करून ठेवला गेलेला आहे की हे जे विमुक्त जातीचं आरक्षण 3% ते फक्त बंजारासाठी आहे, तर ते अजिबात तसं बंजारासाठी नाही आहे. जसं प्राध्यापक मोहन चव्हाण सरांनी सांगितलं तर ते बंजारा आणि तत्सम 14 जमातींसाठी आहे, ते एकट्या बंजारासाठी नाही आहे. त्याबद्दल खूप काही प्रसिद्धी माध्यमातून किंवा मीडियामधनं जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली जाते आणि लोकांचा एक गैरसमज केला जातो आहे. तर तो गैरसमज आपल्यासारख्या मीडियाने दूर करावा. हे समस्त बंजारा आणि विमुक्त जमातीसाठी मिळून ते 14%, 4%, 3% आरक्षण आहे. पूर्वी ते 4% होतं. तुम्हाला सांगायचं तर खरं म्हणजे मी एक नेहमी म्हणत असतो कि हमें कल भी धोखा दिया गया और आज भी फंसाया जा रहा है. लबाड, लोमड़ी और धूर्त भेड़ियों से दूर रहना चाहिए. ह्या लबाड, लांडग्यांनी आणि कोल्ह्यांनी आम्हाला कालही फसवलं, आजही फसवतायत. याचं कारण आमच्या शालीनतेमध्ये आहे, आमच्या संस्कृतीमध्ये आहे. तुम्ही जे म्हटलं की आज तांडा विसावला आहे, एका ठिकाणी स्थिर झाला आहे, आदिवासी आजही जंगलात राहतोय. बंधू, आम्ही कालही तांड्यातच राहत होतो. कालही तांडा ह्या नागरी संस्कृतीपासून दूर होता. आज जे काही संविधान लागू झाल्यानंतर जो काही बदल समाजामध्ये हळूहळू होत गेला, पण त्याचा परिणाम तांडा विसावला गेला. नाही तर तांडा सुद्धा जंगलातच होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला सांगतो, बहुतांशी तांडे अशा खडकाळ जागेवर होते की जिथे फक्त पाणी असेल, आजूबाजूची जमीन खडक असेल, डोंगर असेल, जंगल असेल, की जिथे आमच्या जनावरांना, आमच्या गाईला, आमच्या बकरीला, आमच्या म्हशीला, जे काही कोंबड्या बकऱ्या आमच्या असतील त्यांना चारा मिळेल, पाणी मिळेल आणि पावसाळ्यामध्ये तिथे चिखल होणार नाही. अशाच ठिकाणी डोंगरावरती उंच जागी हे तांडे बसलेले आहेत. हे तुम्हाला मी संपूर्ण भारतातली, केवळ एखाद्याचे नाही, एखादा तांडा कुठेतरी अपवाद असू शकतो, पण मेजॉरिटी तांडे हे जंगलातच बसलेले आहेत. फक्त ज्याला आपण म्हणतो की वन्य प्राण्यांपासून संरक्षण वगैरे करण्यासाठी, कारण मुळात बंजारा ज्याला तुम्ही म्हणता हा सुरुवातीपासूनच, जसं आमच्या शामुडे सरांनी सांगितलं, की रसद पोहोचणार आहे. म्हणजे हा त्या काळापासूनच एक वेगळी प्रगल्भता, वेगळ्या पद्धतीने जगणारा, त्याची संस्कृती, त्याची अस्मिता, त्याची आयडेंटिटी एक विशेष होती. ज्याला आपण म्हणतो की बंजाराचं वैशिष्ट्य आहे, हे राजे जरी झाले नाही तरी राजासारखं जगण्याचं यांच्या रक्तामध्ये आहे आणि त्याचा तो परिणाम होता. त्यामुळे यांच्याकडे शस्त्र अस्त्र, आणि त्यामुळे ह्या ज्या जमाती ज्यांना क्रिमिनल ट्रायब्स ऍक्ट लावला गेला, ह्या कुठल्याही परकीय जे आक्रमण करणारे राजे होते किंवा लोक होते त्यांना शरण गेले नाही. हा इतिहास आहे. दुर्दैवाने इथल्या अभिजित वर्गाने ते लपवून ठेवलं गेलं आणि ह्याच अभिजित वर्ग, ज्याला आपण म्हणतो पांढरपेशांनी, ह्या जमातींची माहिती या परकीय आक्रमणकारी सत्तेला दिली. हे मी उघड सांगतो आहे. आणि त्यामुळे ह्या जमातींची, नाही तर इंग्रजांना काय माहिती होतं की ह्या जमाती एवढ्या लढवय्या आहे, शूर आहे, अजिबात कुठल्याही तुम्ही बघा, हे कधीही शरण न गेलेले लोक आहेत. आणि म्हणून ज्या ज्या जमाती शरण गेल्या नाही त्यांना यांनी क्रिमिनल ट्रायब्स ऍक्ट लागू केला. जे काही अनेक कारण त्यामध्ये आहे. एवढंच नाही, जो तुम्ही प्रश्न विचारला त्याचंही मी तुम्हाला उत्तर सांगितलं. आणि जो धोका आम्हाला दिला गेला त्याच्यानंतर, की संविधान तयार झाल्यानंतरही किंवा भाषावर प्रांत रचना तयार झाल्यावरही, तुम्हाला सांगतो की तुम्ही जे 2, 3, 4 राज्य, त्याबरोबर बिहार आहे, ओरिसा आहे, त्या राज्यांमध्ये ही जमात एसटी मध्ये आहे. पण भाषिक प्रांतावर रचना करण्याच्या वेळी सुद्धा आमच्याशी धोकेबाजी केली गेली, दगा आम्हाला दिला गेला. जी राज्य ऑलरेडी त्या निजामाच्या
प्रांतामध्ये, हैदराबाद प्रांतामध्ये त्यांना आरक्षण मिळत होतं. जसं आता मोहन चव्हाण सरांनी सांगितलं की सीपी बेरार मध्ये मिळत होतं. ह्या लोकांना इथे महाराष्ट्रात आणल्यानंतर त्यांचा त्या यादीत समावेश केला गेला नाही आणि एक धोका दिला गेला. खरं तर त्यावेळेस ती फार मोठी संधी होती, परिस्थिती अनुकूल होती भाषावर प्रांतरचना करतेवेळी, की ज्या ज्या जमातींना हे देणं शक्य होतं आणि त्या त्यावेळी त्यांना दिलं गेलं असतं तर आज हे प्रश्न झाले नसते. आणि आज आदिवासींची ही मनं जाणीवपूर्वक राजकीय हेतू ठेवून कुलषित केली जात आहे, आपापसात लढवलं जात आहे. ते लढवण्याचाही प्रश्न आला नसता. पण त्यावेळी सुद्धा हे कटकारस्थान आमच्या बरोबर झालं, त्याचे परिणाम आम्ही आजपर्यंत भोगतो आहे. हे वास्तव आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे आदिवासींचं जे आमचं अस्तित्व आहे ना, जसं आता शामुळे बोली, भाषा, रचना, जेवण, विवाह पद्धती ह्या सगळ्या आदिवासींच्याच आहेत ना. आता नागरी संस्कृतीत आल्यावर त्यात काही परिस्थितीप्रमाणे बदल होत आहे, अन्यथा ते जसे तसे आहे. ही स्वतंत्र संस्कृती आहे आणि केवळ भारतात नाही तर भारताबाहेर राहणाऱ्यांची सुद्धा आज ती भाषा, बोली भाषा आहे. ती अन्य कुठं कोणातही दिसत नाही. म्हणजे ह्या गोष्टी ग्राह्य धरल्या जात नाही आणि त्याला राजकीय लेबल लावून त्यांच्यावर अन्याय केला जातो. आणि तुम्हाला अजून एक सांगतो की केवळ बंजाराच नाही तर ह्या जेवढ्या क्रिमिनल ट्राईब्स आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 14 जमाती आहेत आणि देशभरामध्ये या 200 जमाती आहेत. ह्या संपूर्ण 200 जमातीवर आणि महाराष्ट्रातल्या ह्या 14 जमातीवरचा हा न्याय स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर तरी दूर अद्याप झालेला नाही. तो व्हावा अशी आमची सर्वांचीच काय, पण खरं तर प्रत्येक राजकीय पक्षांची सुद्धा ती इच्छा असायला हवी. पण काही राजकीय स्वार्थासाठी शोषण करणाऱ्या व्यवस्था जी आहे त्या व्यवस्थेने आजही आमचं शोषण चालू ठेवलं आहे, असं मला ठामपणे तुम्हाला सांगावंसं वाटतं. बिलकुल बिलकुल. मी चव्हाण सरांकडे येतो, मोहन चव्हाण सरांकडे. चव्हाण सर, की हा जो लढा आहे म्हणजे बंजारा समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा, तर बऱ्याच वेळा आता तेलंगणाचं जर आपण पाहिलं की साधारणतः 2008 पासून म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये आणि तेलंगणा स्वतंत्र झाल्यानंतर 2014 पासून तेलंगणामध्ये हा लागू झाला. पण तिथल्या मूळ आदिवासींचं जो काही या संदर्भातला आक्षेप आहे की तेलंगणामध्ये 10 लाख आदिवासी होते आणि बंजारा समाजाचा समावेश केल्यानंतर एसटी मध्ये ती 30 लाख संख्या झाली. म्हणजे जवळपास 60% किंवा 64% संख्या ही बंजारा समाजातून आता आदिवासींमध्ये दिसते आहे. आणि त्यामुळे तिथेही एक संघर्ष तिथल्या आदिवासींनी सुरू ठेवलेला आहे. दुसऱ्या बाजूला 76 मध्ये जी अमेंडमेंट झाली होती त्याच्या अनुषंगानं 2008 पासून आंध्र प्रदेशाने लागू हा केला आदिवासी बंजारा समाजाला आदिवासी ही कॅटेगरी. परंतु महाराष्ट्रामध्ये हे लागू व्हावं याचा लढा तुम्ही साधारणतः कधी सुरू केला आणि त्या मागची नेमकी पार्श्वभूमी मग काय होती? कसं होतं सर की जी संघटना आमची ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही 1953 पासनं हा लढा देत होती. आणि हा लढा देताना मग आम्ही ज्यावेळेस थोडस, माझा जन्म 1959चा आणि नंतर मी ज्यावेळेस थोडस दलित मुवमेंट म्हणजे आंबेडकरी चळवळीमध्ये आलो आणि ह्या चळवळीमध्ये थोडस मग मी विचार करायला लागलो किंवा अभ्यास करायला लागलो किंवा आमची मंडळी, आमची बुजुर्ग मंडळी तेव्हापासून हा लढा देत आहे तरी आम्हाला सक्सेस का मिळत नाहीये. तर मग काही रेफरन्सेस बघितले मी. तर जसं आपण म्हटलं की आंध्रामध्ये हा लढा आपण जर बघितलं 1950 मध्ये जे पहिली लिस्ट नंतर दुसरी लिस्ट ज्यावेळेस पब्लिश झाली, काही ज्या कमिटी राहिल्या होत्या ऑगस्ट 1950 मध्ये, त्यामध्ये सुद्धा काही इन्क्लुजन झालं आणि बाबासाहेबांनी ती प्रोव्हिजन ऑलरेडी संविधानामध्ये करून ठेवली आहे इन्क्लुजन आणि एक्सक्लुजनची, आजही होते आहे. तर यस, तेलंगणामध्ये म्हणजे आंध्र प्रदेशातल्या आंध्रा एरिया जो आहे, आंध्रा एरियामध्ये लंबाडी आणि सुगालीला आदिवासीचं आरक्षण होतं आणि इकडं तेलंगणा पार्ट जो होता हा ह्या काही जिल्ह्यामध्ये नव्हतं. तर त्यावेळेस 1976 मध्ये एरिया रेस्ट्रिक्शन ज्यावेळेस उठवलं गेलं, फक्त ते इन राज्य म्हणजे राज्यापुरतं. तर त्यामुळं तेलंगणामध्ये बंजारा, लंबाना, लंबाडी, सुगाली जे होते त्यांना ट्राईबचा दर्जा देण्यात आला, कारण त्यांची पार्श्वभूमी होतीच. कारण की जेवढे निकष म्हणजे आपण जर बघितलं तर लोकूर कमिटी ज्यावेळेस सरकारने परत
याचा अभ्यास करण्याकरता लोकूर कमिटी पाठवली होती. लोकूर कमिटीने 1965 मध्ये ते निकष ठरवले होते आणि ते निकष, ते जे निकष होते किंवा ह्या कुठले आपण आदिवासी गटाला कुठले निकष ठेवायला पाहिजे, तर त्यांना समजलं होतं किंवा निकष ठेवताना जुन्या चाली त्यांचे विशेष लक्षणं काय आहेत, म्हणजे त्याला आपण प्रिमेटिव्ह ट्रेट म्हणून. दुसरं होतं डिस्टिंक्ट कल्चर, भिन्न संस्कृती. मोठी सरांनी सांगितलं आम्ही बोली, भाषा, लग्न, आमचे जे सण त्योहार आहेत ते सगळंच. जिओग्राफिकल आयसोलेशन म्हणजे भौगोलिक अलिप्तता, म्हणजे आम्ही तांडे अजूनही आजही आम्ही शहरात जरी असलो तांडे अजूनही गावापासून दूरच आहेत. इकडं म्हणजे मराठी माणसाचे किंवा इतर समाजाचे घर असतील तर आमचा 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर तांडे आहेत. म्हणून आज जरी ग्रामपंचायती असल्या त्या तांड्याला काही मिळत नाही, तो गट ग्रामपंचायतीमध्ये येतो. आणि तिसरा पार्ट जो चौथा पार्ट होता शायनेस ऑफ द कॉन्टॅक्ट विथ कम्युनिकेशन ऍट लार्ज, म्हणजे संपर्काविषयी लाजूपण. आमच्या बाया अजूनही बाकी इतर मंडळीशी समाजाच्या बाहेर बोलताना लाजायच्या, त्यांना भाषा बोलता येत नव्हती, फक्त आमची भाषा बोलायच्या. त्यामुळे ते बाहेरचे लाजळपण अजूनही आहे, म्हणजे नाही गेलाय असं नाही आहे. आणि सोशल बॅकवर्डनेस, हे जे 5 निकष लोकूर कम्युनिटीने लावले होते आणि त्याच्या अगोदर तर जे निकष होते, ज्यावेळेस आपण म्हणतो की 1931 ची जनगणना झाली, मग 1931 जनगणना अगोदर काय झालं होतं, मग त्याच्यावर काय म्हणजे ज्यावेळेस 1911च्या जनगणनेमध्ये जो 10 पॉईंट क्रायटेरिया फिक्स झाला होता, त्या 10 पॉईंट क्रायटेरियामध्ये काय झालं, 1931 मध्ये काय झालं, आणि मग 1931 मध्ये ज्यावेळेस म्हणजे अनटचेबिलिटी आणि सोशल बॅकवर्डनेस हा शेड्यूल कास्ट करता लावण्यात आला, आणि इकडं शेड्यूल ट्राईबसाठी म्हणजे जॉग्राफिकल आयसोलेशन, कल्चरल आयसोलेशन आणि बॅकवर्डनेस हे जे क्रायटेरिया लावून 1931 ची जनगणना झाली. आणि 1900 जनगणनेचा जर रिपोर्ट आपण उचलून बघितला तर त्या सगळ्या ठिकाणी लमाना, लमानी, बंजारा ह्या सगळ्या ट्राईब मध्ये आहेत. त्यांचे जे छटांचा आपण रिपोर्ट जर उचलून बघितला तर त्याच्यात आहे. एवढंच नव्हे तर 1936 ला पहिल्यांदा जे SC ST ची लिस्ट, म्हणजे पहा SC ST ची लिस्ट पब्लिश झाली नव्हती. त्यावेळेस गोलमेज परिषदेनंतर 1935 चा जो इंडिया ऍक्ट झाला, इंडिया ऍक्ट नंतर 1936 ला मग अनटचेबल कोणाला म्हणायचं, आणि ट्राईब्स म्हणजे आपण त्याला अबोरिजिनल ट्राईब, हिल ट्राईब आणि वंडरिंग ट्राईब असा तो पार्ट होता. मग आपलं संविधानानंतर मग SC ST असा जो शेड्यूल जे बनले नंतर आले, आणि त्या लिस्टमध्ये देशभराची लिस्ट माझ्याकडे अजूनही आहे. त्या लिस्टमध्ये बंजारा हिल ट्राईब मध्ये आहे, वंडरिंग ट्राईब मध्ये आहे, अबोरिजिनल ट्राईब मध्ये आहे. तरी आमच्यासोबत इनजस्टिस नाही आहे का, म्हणजे आमचा हा जो जे म्हणतात किंवा यांचं हे आदिवासीमध्ये जर आले ती संख्या वाढते, ही इच्छा उच्च वर्णाची लावलेली भांडणं आहेत. मला असं वाटतं जर हा समजूतदार, आम्ही अजूनही म्हणतो की आम्हाला त्यांच्या 7% देऊ नका. महाराष्ट्रातला जो प्रश्न आहे आम्ही जो उचलला आहे, किंवा आम्हाला 7% आम्ही पाहायला तयार नाही. आम्हाला आमचा वाटा म्हणजे ज्या आता जे आमच्यासारख्या ज्या कम्युनिटी आहेत, ज्या 14 जमून त्यांना सुद्धा द्या ना. आम्ही त्यांच्याबद्दल आमचा आकाश काहीच नाही आहे. म्हणजे आम्ही जे विचारवंत आहोत, आम्हाला असं वाटतंय बा त्या सुद्धा सुशिक्षितच आहेत, त्यांच्या बरोबर राहिलेल्या आहेत, तर त्यांना सुद्धा द्या. या संदर्भात एक उपप्रश्न मला आहे. या संदर्भात एक उपप्रश्न असा आहे की बंजारा कम्युनिटी आता दिल्ली असेल, दिल्ली प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल, यामध्ये त्याला शेड्यूल कास्टचा दर्जा आहे. आदिवासी शेड्यूल कास्टचा दर्जा, अनुसूचित जातीचा दर्जा आहे. ज्या मूळ 1949 मध्ये ज्या आदिवासींची शेड्यूल ट्राईब लिस्ट जी आलेली आहे, त्यामधल्या कुठल्याही आदिवासींना असा शेड्यूल कास्टचा दर्जा कुठेही नाही, परंतु बंजारांना तो दोन्हीकडे आहे. म्हणजे काही राज्यांमध्ये शेड्यूल ट्राईबही आहे, काही राज्यामध्ये शेड्यूल कास्टही आहे. म्हणजे हे असं नेमका फरक का पडला असा? कसं होतं सर, कर्नाटकमध्ये पर्टिक्युलरली म्हैसूर राज्यामध्ये तिथचे जे राजा ओडियार म्हणून होते, 1936 मध्ये म्हैसूर राज्यामध्ये बंजारांना बॅकवर्ड कम्युनिटीज म्हणून, त्यावेळेस SC ST हा कुठला शेड्यूल नव्हता, बॅकवर्ड कम्युनिटीज म्हणून त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळायचा. कारण हा मुद्दा आता तिथच्या काही लोकांनी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला होता. ही कर्नाटकाची मंडळी माझ्याकडे आली, आता काय करायचं म्हटलं, असं नाहीये, थांबा तुम्ही. मी सगळं रिसर्च करून ज्यावेळेस कागद काढले, मनमोहन सिंग PM असताना त्यांना म्हटलं हे असं डेलिगेशन द्या. एक 5-7 पेजेसचं डेलिगेशन माझ्या घरी बसून तयार केलं, आणि मग तिथं एक कमिशन बसवलं. ते मग सेंट्रलचं कमिशन आलं, त्याला त्यांनी गो बॅक केलं. नंतर सदाशिवन कमिशन बसलं. मग सदाशिवन कमिशननं म्हटलं की ह्या जातींना SC मध्ये ठेवायचं की नाही हा विचार पॉलिटिकल डिसिजन आहे, हे शासनाच्या म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी सोबत बसून डिसिजन घ्यावा. पण हे अनटचेबिलिटी, तसं जरी आदिवासी जरी होतो, आदिवासीसोबत सुद्धा अनटचेबिलिटी झालेली आहे. आपण जर मागचे सगळे रिपोर्ट बघितले, बाबासाहेबांचे जर आपण व्हॉल्यूम सुचवून बघितले आपण, तर आपल्याला ते दिसतच आपल्याला.
म्हणजे बा इथचा जो आदिवासी हा आदिवासी नव्हता त्यांच्यासोबत सुद्धा अनटचेबली झाली आहे, आमच्यासोबत सुद्धा झालेली आहे ना महाराष्ट्रामध्ये, झाली नाही अशातला भाग नाही आहे. तर हा जो भाग तिथं देण्यात आला, इव्हन कर्नाटकामध्ये पहिल्या लिस्टमध्ये त्यांना शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब मध्ये टाकलं नव्हतं. लगेच तिथच्या खासदारांनी प्रश्न विचारला की हे लोक ऑलरेडी हे बॅकवर्ड आहेतच, तर त्यांना लगेच दुसऱ्या लिस्टमध्ये लगेच ऑगस्टमध्ये दुसरी लिस्ट पब्लिश केली, त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. आणि हा जो पार्ट म्हणता तुम्ही शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल, हे आता दिल्लीवाले जे बोलतात ते आम्हाला शेड्यूल ट्राईब मध्येच द्या म्हणून, म्हणजे जसं दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेशमध्ये शेड्यूल कास्ट मध्ये आहे, जसं कर्नाटकमध्ये आहे, जसं बिहारमध्ये शेड्यूल ट्राईब आहे, झारखंड आता त्याचा जिल्हा पार्ट, आता बिहार मधून झारखंड बाहेर गेला त्याला तुम्ही ट्राईब म्हटलं, आंध्रामधून तेलंगणा बाहेर गेला. बघा आमचा जो महाराष्ट्राची स्थापना झाली होताना आमचा जो आंध्रातला पार्ट जो होता तो महाराष्ट्रात आला, मग त्यांच्यासोबत इनजस्टिस नाही का? जे 8 जिल्हे आहेत मराठवाड्याचे, ही लोक तर ते मूळ आदिवासी, आम्ही आदिवासी जाऊ ना, सीपीएन बिहारांना सुद्धा तो क्रायटेरिया ठेवला होता ना. कारण की आपण जसे जसे मागचे रिपोर्ट बघतो तर एम केनेडीनं जे 1907 मध्ये म्हटलं की बा डिप्रेस क्लास कोणाला म्हणायचं, त्यात मग काय बंडरी म्हणजे क्रिमिनल ट्राईब कोणाला म्हणायचं, मग त्यांचा दर्जा कसा ठरवायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यानं त्याचा उल्लेख केला. त्याच्यानंतर हेनरनी 1917 मध्ये 1916 मध्ये त्याचं एक्सपांड केलं. नंतर लोथियन कमिटी 1900 म्हणजे गोलमेज परिषदेनंतर त्याचं पूर्ण एक्सपांड करून सांगितलं. माझा एक लेख आला होता पहा सरकारनामामध्ये 27 सप्टेंबरच्या सकाळी, मी ओरिसात होतो त्यावेळेस त्यांनी माझी मुलाखत घेतली होती, त्याचा एक लेख त्याने दिला. तो लेख जर आपण बघितला त्यात मी जवळपास 80% पार्ट मी त्यात कव्हर केलेला आहे. पण ह्या गोष्टी मी प्रामुख्याने मांडल्या की बा आम्ही काही कोणासोबत कोणाचं हिसकावून घेत नाहीये. म्हणजे बंजारा समाज पहिल्यापासून समतेचा विचार करणाराच आहे, कोणाचा हिसकावून घेणारा नाही आहे. तो आपल्याजवळ जर एक भाकर असेल, कोणी आपल्याजवळ जर कोणी उपाशी असेल, त्याची अर्धी भाकर त्याला तोडून देतो, तू जेव बाबा, तू उपाशी राहू नको म्हणून. बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं आपली स्वतःची भाकर त्याला देऊन तो उपाशी राहिलेला आहे. म्हणजे आम्ही कोणाच्या ताटातलं हिसकावण्यासाठी बसलेलो नाहीये. आम्हाला आमचे हक्काने अधिकार मिळावा, संविधानिक अधिकार आम्हाला मिळावे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला होता मला सुरुवातीला की बा तुम्हाला इकडं 3% आरक्षण आहे तरी एसटीचं काम मागता. एसटीचं आरक्षण याच्यासाठी आहे, आम्हाला सेफ गार्ड नाहीये, सेंट्रलच्या याच्यामध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन नाहीये, सेंट्रलच्या सर्व्हिसमध्ये आम्हाला प्रोव्हिजन नाहीये, आणि शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6चं आम्हाला कवच नाहीये, आर्टिकल 75चं कवच आम्हाला नाहीये. म्हणजे ज्या बजेटरी प्रोव्हिजन्स आहे हे आमच्यासाठी नाही आहे. अजूनही म्हणजे कुठेतरी तुम्हाला पैसा एखाद्या मंदिराला दिला म्हणजे बंजाराचा डेव्हलपमेंट झाला का? म्हणजे त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला आमचा उद्धार व्हायला पाहिजे. आमच्या लोकांना म्हणजे तुमच्या सगळ्याच लोकल बॉडी पासून तर सगळ्याच ठिकाणी आमचं प्रतिनिधित्व असावं, असं होताना दिसत नाहीये, म्हणून आमचा हा लढा आहे. बिलकुल बिलकुल. मी तुमचाच मुद्दा घेऊन मुळे सरांकडे, श्याम मुळे सरांकडे येतो. मुळे सर, म्हणजे मगाशी आता चव्हाण सरांनी एक मुद्दा सांगितला, तोच प्रश्न मी खास करून तुम्हाला विचारणार होतो की शैक्षणिक आणि नोकरीमधलं आरक्षण असताना आदिवासीचा दर्जा मिळाल्यानंतर त्या आरक्षणामध्ये गुणात्मक फरक असा काय पडणार आहे की जे तुम्ही म्हणतायत की आदिवासींना त्यांचा स्वतंत्र 7% आरक्षण राहू द्या, आम्हाला तो दर्जा देऊन 3% आरक्षण द्या, मग गुणात्मक नेमका बदल काय होणार आहे? की मगाशी सरांनी याच्या संदर्भातला एक राजकीय आरक्षणाचा उल्लेख जरूर केला, परंतु या सगळ्या अनुषंगानं या आरक्षणामध्ये गुणात्मक बदल नेमके काय होतील? काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. 60 ते 70च्या दशकापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या बंजाऱ्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढल्या त्यातल्या अनेक जणांकडे ऑलरेडी एसटी कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट होतं. परवाला मी एक आमचे डॉक्टर प्राचार्य आहेत सुधाकर जाधव नावाचे, त्यांच्याकडे बसलो होतो तर त्यांनी त्यांच्या वडिलांची कास्ट सर्टिफिकेट मला दाखवली, त्याला एसटी म्हणून कास्ट सर्टिफिकेट होतं. आणि मोहन भाऊनी दुसरी एक गोष्ट सांगितली की म्हणजे भाषावार प्रांत रचना जेव्हा झाली त्यावेळेला अख्खा मराठवाडा हा निजामाच्या अधीन होता आणि तो तोडलेला प्रदेश अगदी किनवट पासून तर इकडे मराठवाडा जो आहे, औरंगाबाद वगैरे संभाजीनगर पर्यंतचा सगळा प्रदेश जो आहे हा निजामाच्या अधीन होता. आणि निजामाच्या अधीन असलेल्या सगळ्या बंजाऱ्यांना ऑलरेडी एसटीच्या कॅटेगरीची ही मिळाली, दर्जा मिळाला. आणि 60च्या दशकामध्ये ज्या बंजाऱ्यांनी महाराष्ट्रात सुद्धा कास्ट सर्टिफिकेट काढल्या त्यांना एसटीच्या कास्ट सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहेत ऑलरेडी, आजही उपलब्ध आहेत, त्यांच्या हे उपलब्ध आहे. पण नंतर त्यांना
व्हिजेएनटी म्हणून जी कॅटेगरी अप्लाय केली गेली त्यानंतर त्यांच्या हे एक प्रकारे अज्ञानामुळे सुद्धा घडलं. त्यांनी ती व्हिजेएनटीची अप्लाय केल्यानंतर आम्ही एसटी आहोत, आमच्याकडे ऑलरेडी कास्ट सर्टिफिकेट आहे आणि आम्ही याच दर्जाने जगू इच्छितो असं आंदोलन उभं व्हायला हवं होतं, ते झालं नाही. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, गुणात्मक काय फरक पडणार आहे, तर गुणात्मक फरक हा पडणार आहे की आता बंजारा आणि तत्सम ज्या जाती आहेत ह्या सफर होत आहेत. सफर कशा होत आहेत, त्यांची स्टेटला कॅटेगरी वेगळी आहे, नॅशनलला कॅटेगरी वेगळी आहे. त्याच्यामुळं ते कुठल्या बजेटमध्ये येत आहेत, म्हणजे ते नॅशनलच्या ओबीसीच्या बजेटमध्ये येत आहेत की स्टेटच्या व्हिजेएनटीच्या बजेटमध्ये येत आहेत, की खूप हे गोष्टी होत आहेत. आणि एसटी असणं म्हणजे केवळ रिझर्वेशन मिळणं एवढं नाहीये. एसटी म्हणून त्या प्रदेशाला असलेला दर्जा, तिथं असणाऱ्या शासनांच्या वेगवेगळ्या एसटी म्हणून मिळणाऱ्या सुविधा आणि ज्याला जे आहे सेक्युअर केल्या गेलेल्या आहेत सगळ्या गोष्टी एसटी कॅटेगरीत. अगदी जमिनीचा व्यवहार करताना सुद्धा तुम्हाला एसटीची जमीन जर कुठल्या आदिवासीची जमीन जर घ्यायची असेल तर त्याची विशेष परवानगी घ्यावी लागते. ते असंच कोणालाही उठून घेता येत नाही. एवढं सेक्युलर म्हणजे त्यांची प्रॉपर्टी पासून तर त्यांच्या संस्कृतीपर्यंत प्रत्येक गोष्ट सेक्युअर केल्या गेलेली आहे. आणि ह्या तत्सम 14 जाती मात्र या सिक्युरिटी पासून दूर आहेत ना, या सगळ्या सुविधांपासून दूर आहे. आणि त्यांना जे संरक्षण, प्रदेशाचं संरक्षण, त्यांच्या प्रदेशात शासनाला कुठली ऍक्टिव्हिटी करायची असेल तर त्यांना मिळणारं स्वतंत्र दर्जामुळं त्याची जी प्रक्रिया आहे ती इथल्या कुठल्याही केवळ बंजारा नाही आहे. मी तर म्हणतोय की हे आंदोलन फार मर्यादित होतंय. मर्यादित याच्यामुळे होतंय की या तत्सम 14 जाती घेऊन ज्यांना संविधानिक रिझर्वेशन आहे, या व्हिजेएनटी मधल्या सगळ्यात पहिल्यांदा संवैधानिक रिझर्वेशन मिळवणाऱ्या ह्या तत्सम 14 जाती आहेत, ज्याला विमुक्त जाती वगैरे म्हटलं गेलंय. तर त्या तत्सम जातींना घेऊन हे आंदोलन उभं राहायला हवं होतं. पण काय असते, मागासलेल्या जातीत सुद्धा प्रभुत्वशाली जमाती असतात त्यातल्या त्यात. तर त्यातली बंजारा ही थोडी पॉलिटिकली प्रभुत्वशाली जमात असल्यामुळं बंजाऱ्यांनी या लीड घेतलं आणि इतरांना त्यात इन्व्हॉल्व्ह करून घेणं किंवा इतरांनी त्यात इन्व्हॉल्व्ह होणं ही प्रक्रिया घडली नाही. त्याच्यामुळं जर एसटीचा दर्जा मिळाला, एसटी मध्ये न घुसताही दर्जा मिळाला, तर ते मिळाल्यानंतर मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहे, मग बजेट असेल, त्यांच्या संस्कृतीच्या दृष्टीनं मिळणारे जे काही सिक्युरिटी असेल, त्यांच्या प्रॉपर्टीच्या दृष्टीनं मिळणारी सिक्युरिटी असेल, या सगळ्या गोष्टी त्यात येतात आणि या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. आणि त्या मॅटर अशा करतात की त्यांचं स्वतंत्र, एक लक्षात ठेवा, बंजारा ही जमात आता आदिवासींमधल्या अनेक जमाती आहे, त्यांनी आदिवासी म्हणून असलेली त्यांची ओळख जवळजवळ पुसल्या गेलेली आहे. ते पूर्ण ब्राह्मणी कल्चरमध्ये गेलेले आहेत, पूर्ण त्या वारकऱ्यांपासून सगळ्या व्यवस्थांमध्ये गेलेले आहेत. गोंड वगैरे जर जमाती सोडल्या, गोंड, प्रधान, वगैरे सोडल्या, तर बाकी मराठी भाषिक जे आदिवासी आहेत त्यांची अवस्था त्यांनी जवळजवळ सगळ्या जो हे आहे एक्सेप्टन्स जे आहे ते ब्राह्मणी व्यवस्थेचं केलेलं आहे. आणि बंजाऱ्यांचं सुद्धा हीच अवस्था होताना दिसते. बंजाऱ्यांच्या कास्ट सर्टिफिकेट वरचं नाव सुद्धा, म्हणजे धर्माचं नाव सुद्धा, बंजारा ही जात नाहीये, बंजारा ही जमात आहे. एसटी असण्यासाठी जमात असणं गरजेचं आहे, कारण ते अवर्ण आहेत. जी ब्राह्मणी धर्म व्यवस्थेची चौकट आहे ती वर्ण व्यवस्थेची चौकट आहे. आणि वर्ण व्यवस्थेच्या बाहेरच्या ज्या अवर्ण जमाती आहेत ना, त्या एसटी कॅटेगरीत आहेत, ज्यांचं मी त्याला सोप्या भाषेत करून सांगतो लोकांना नेहमी की 2 प्रकारचे समूह इथं जगतात. पूर्वी जगत होते, आजही आहे. एक जातीयुक्त समूह आणि दुसरा समूह संस्कृती जगणारा समूह. तो त्या जातीच्या व्यवस्थेतच नव्हता. बंजारा हा त्यातला आहे. बंजारा हा त्या जाती व्यवस्थेतला समूह आहे, म्हणजे जे तो काय म्हणू जमात आहे, जमात. आणि तो संस्कृती समाज आहे आणि तो आजही तसाच जगतोय. म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेचं आक्रमण झाल्यानंतरही शेकडो गोष्टी दैवतांपासून अनेक गोष्टी ब्राह्मणी व्यवस्थेच्या स्वीकारल्यानंतरही आपलं वेगळंपण
बंजाऱ्यांनी आजही टिकवलेलं आहे. शहरी बंजारे सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर तुम्हाला बिघडलेले असं जरी म्हटलं तरी तांडा तिथेच आहे. कुठपर्यंत आहे तर अगदी जे एसटीचा माणूस एसटी कॅटेगरी ठरवण्यासाठी दैवत कोणती आहेत हे पण खूप महत्वाचं होतं. ते टोटम आहे, त्यांचे जे काही सगळ्या व्यवस्था आहे, तर ही व्यवस्था बंजाऱ्यांमध्ये आजही अस्तित्वात आहे. आजही बंजाऱ्यांच्या याच्यापर्यंत बजरंग बलीचं जर मंदिर सोडलं तर ब्राह्मणी दैवताचं कुठलंच मंदिर आणखी गेलेलं नाही. आणि बजरंग बलीचं मंदिर बजरंग बलीचं मंदिर सुद्धा का गेलं तर ही शक्तीपूजक जमात आहे. ही शक्तीपूजक कष्ट करणारी जमात आहे आणि बजरंग बली हा शक्तीचं प्रतीक मानलं गेलं म्हणून बजरंग बलीचं मंदिर केलंय. त्यामुळं आजही बंजारा समाज ब्राह्मणी व्यवस्थेतल्या दैवतांपासून, संस्कृतीपासून, पेहरावापासून, बोलीभाषांपासून, खानपानापासून दूर आहे. आजही दूर आहे. पूर्वी तर होताच पण आजही दूर आहे. आणि त्याच्यामुळं बंजारा समाजाने आणि संस्कृतीने आपलं वेगळं पण जपलेलं आहे. जो संस्कृती जमात आहे जातीचं जमात पण त्यांनी सांभाळलेला आहे. आणि त्याच्यामुळं दुर्दैव काय झालंय की बंजारा समाज भटका असल्यामुळे एज्युकेशनच्या सिस्टम मध्ये उशिरा आला. म्हणजे संत सेवालालांचं ग्रेट पण मोठं पण काय आहे तर सेवालालांच्या शेकडो हजार पिढ्या भटकत होत्या पण संत सेवालालांनी तांडा प्रस्थापित करून बंजारांना एका जागी स्थिर करण्याची प्रक्रिया सुरू केली. म्हणून बंजारा समाजामध्ये जसं धार्मिक व्यक्ती म्हणून सेवालाल महाराजांचं महत्व आहे तसंच त्यांनी बंजारांना स्थिर करणारा महापुरुष म्हणून त्यांची व्यवस्था आहे. तोपर्यंत भटकत होते. स्वतः सेवालाल महाराज सुद्धा आंध्र प्रदेश, कर्नाटका भटकत भटकत उमरी पोहऱ्यात येऊन स्थिरावलेले आहेत. त्यांचं कुटुंब सुद्धा असं फिरत आलेलं आहे आणि त्यांनी ते स्थिरावलं. आणि हे स्थिरावलं पण सुद्धा बंजारा हा साहू एरियात राहणारा नाहीये, आजही नाहीये. बंजारा हा कुठली माणसं म्हणजे एसटी कॅटेगरीची व्याख्येमध्ये एक गोष्ट अशी आहे की जो इथल्या प्रस्थापित जाती व्यवस्थेपासून स्वतःला अलिप्त ठेवतो, जो या जाती व्यवस्थेपासून आणि त्यांच्या संस्कृतीपासून, त्यांच्या गावांपासून, त्यांच्या शहरापासून स्वतःला अलिप्त ठेवतो. ही अलिप्त ठेवण्याची प्रवृत्ती आजही आहे ना. बंजाऱ्याची तांडे आजही कुठल्याही गावात घुसलेली नाही आहेत. अपवाद जर वगळला ती स्वतंत्रच आहे. ती स्वतंत्र आहे. आणि मोहन भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ती कुठे आहेत तर ती जंगल जवळ आहे, डोंगराच्या पायथ्याशी आहे. म्हणजे जंगलात जनावर जगतील, जनावरांचं अन्न पाणी. कारण बंजारा जमातांचं मुख्य उद्देश काय आहे, मुख्य जगणं काय आहे, हजारो वर्षांच्या पिढ्यांचं यांचं उत्पन्नाचं साधन काय राहिलंय तर गोपालन. ही गोपालक जमात आहे, पशुपालक जमात आहे. यांचा हजारो वर्षाचा व्यवसाय हा पशुपालनाशी संबंधित आणि पशूंच्या पाठीवर इथलं दळणवळणाची साधनं विकसित होण्याआधी सगळं ट्रान्सपोर्टिंग त्या प्राण्याच्या माध्यमातून मध्ये बैलांच्या पाठीवर, गायींच्या पाठीवर जे आहे ट्रान्सपोर्टिंग म्हणजे जगाला सगळ्यांना लागणाऱ्या सगळ्या साधनं, मिठांपासून गेरूपर्यंत, मिठांपासून तर अगदी सगळ्या साधनांपर्यंत इथून तिथपर्यंत पोहोचवणारी ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था करणारी ही जमात आहे. रेल्वे आली, दळणवळणाची आधुनिक साधनं आली आणि त्याचा परिणामाने ते विस्थापित होत गेले आणि त्यानंतर ते बऱ्यापैकी स्थिरावत गेले. ही व्यवस्था आहे. त्यामुळं त्यांनी त्यांचं वेगळं पण जपलेलं आहे आणि वेगळं त्यांना मिळणाऱ्या एसटीच्या कॅटेगरीचा दर्जा 14 जातीसह मिळावा असा माझा आग्रह आहे. कारण तो केवळ बंजारांना मिळावा असा आग्रह नाहीये, सगळ्यांना सोबत घेऊन मिळावा. कारण ते संविधानात्मक रिझर्वेशन त्या 14 जातींना आणि तो मिळावा. त्यामुळे तो मिळणारा दर्जा आहे तो त्याच्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या इतरांच्या तुलनेत वेगळ्या राहणार आहेत आणि अधिक सुरक्षा त्यात आहे. बिलकुल. मी हाच मुद्दा घेऊन अमरसिंग चव्हाण यांच्याकडे जातो. चव्हाण सर, तुम्ही मगाशी म्हटले होते की ज्या 14 जमाती या कॅटेगरीमध्ये येतात 3%च्या रिझर्वेशन मध्ये, तर तोच मुळे सरांचाही मुद्दा राहिलेला आहे. आणि
एसटीची कॅटेगरी जर त्यांना मिळाली तर काही सुविधा म्हणजे बजेटरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात. पॉलिटिकल रिझर्वेशनचाही एक मुद्दा त्याच्यामध्ये असतो. पण असं म्हणजे एका बाजूला बंजारा किंवा DNT समाज जो आहे यांना केंद्रामध्ये ओबीसी म्हणून सामोरं जावं लागतं. राज्यामध्ये ते DNT असतात. परंतु दुसऱ्या बाजूला देशामध्ये घुमंतू ज्या जाती आहेत म्हणजे ज्या भटक्या जाती जमाती आहेत त्यांची एक स्वतंत्र कॅटेगरी आणि लिस्ट केंद्राने तयार करावी अशी मागणी मध्यंतरीच्या काळात उभी राहिली होती. जर समजा देशभरातून सगळ्या भटक्या विमुक्त जाती जमातींनी ही मागणी जर समोर आणली देशासमोर तर एक संवैधानिक कॅटेगरी जी पॉलिटिकल रिझर्वेशन उभी राहू शकते यासाठी प्रयत्न का होत नाही किंवा त्याऐवजी मग हा जो मार्ग आहे की आम्हाला आदिवासी घोषित करा त्या त्या राज्यांमध्ये ती मागणी होती. तर हे यामधलं नेमकं काय तुम्हाला सांगता येईल? खूप चांगला प्रश्न विचारला सर. म्हणजे खरं तर तुमचं कौतुकच करायला मी याबाबत तुम्हाला म्हणजे मुळे सर किंवा मोहन सरांनी सांगितलेला एक मुद्दा मी थोडासा इलॅबोरेट करतो. ही जी एसटीची मागणी होते आहे ती केवळ आम्हाला काहीतरी फायदे मिळाले पाहिजे याच्यासाठी होते असं नाहीये. माझं स्पष्ट मत आहे. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. आमची ती आयडेंटिटी आहे ना, आमची आयडेंटिटी तुम्ही का पुसतायत? ही जी मंडळी आहे आम्ही ह्या रिलिजनच्या बाहेर आहोत ना. एक कल्चरली आमच्याकडे एक कल्चर आहे ना आणि ते म्हणजे आताच नाहीये ना, शेकडो हजारो वर्षापासूनचं जे कल्चर आहे ना त्या कल्चरची आयडेंटिटी पुसली जाते आहे ना. म्हणजे संस्कृती आहे आमची. आम्ही धर्माच्या बाबत कधी काही बोलत नाही. तुम्हाला सांगतो हे सगळे आता काही उपटसोंबे लोक, मी तुम्हाला मुद्दाम हा शब्द वापरतोय, ज्या धर्माचा तेव्हा नेऊन इकडे आमच्यामध्ये पोहोचत आहे. ऍक्च्युअली हे एक सभ्य संस्कृती मानवतावादी संस्कृतीचे हे वाहक राहिलेले आहेत. परिणामी मानवी प्रतिष्ठेला चांगला दर्जा मिळावा, मानवी प्रतिष्ठा अधिक सुलभ व्हावी, चांगली व्हावी, तिला दर्जा मिळावा यासाठी लढणारे हे लोक आहेत सगळे. ते आजपर्यंत लढत आले आहेत त्याच्यासाठी. परंतु ह्या धर्माच्या नावाखाली त्यांना विभाजित करणं चालू झालेलं आहे. आणि ते होऊ नये म्हणून सुद्धा आमची ओरिजिनल आयडेंटिटी जी आहे संस्कृतीची त्यासाठी हे आवश्यक आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट तुम्ही म्हटला किंवा मोहन चव्हाणांबरोबर चर्चा करताना ती बाब एक राहून गेली, त्यांच्याकडनं ती कदाचित सांगायला विसरली असतील. जर संविधान सभेमध्ये जयपाल सिंग मुंडा सारखी लोक आदिवासी प्रतिनिधित्व होती अशी एखादी व्यक्ती जर संविधान सभेमध्ये ह्या बंजारा समूहातली किंवा DTNTतली जी आपण म्हणतो राहिली असती तर हा मुद्दा केव्हाच मिटला असता. तुमच्यासाठी मुद्दाम सांगतो मी. कारण तशी व्यक्ती कोणी त्यावेळी संविधान सभेमध्ये नव्हती की ज्या समूहाचं कन्याकुमारी ते केरळ त्रिवेंद्रम पर्यंत सगळं अस्तित्व आहे. एक भाषा, एक बोली, एक खानपान. अहो आजही आम्हाला जम्मू काश्मीरमध्ये सोडा, तुम्ही अगदी कुठेही म्हटलं तर मी माझी पोरगी द्यायला घाबरत नाही किंवा ते लोक आमचं जावई व्हायला घाबरत नाही. असा एकमेव हे कल्चर आहे. काही नाही तिथे तुम्ही आज कधी जा, कुठल्याही प्रांतात जा, कुठल्याही याच्यात जा, तिथे तुम्हाला आमची लोक अगदी ओळख निघेल. आणि मग तो म्हणणार हा तुझ्या काकाची आजोबाची बहीण आहे ना, माझी मावशी होती, काकी होती, आजी होती, नानी होती. हे कल्चर आहे आणि ह्या कल्चरची आयडेंटिटी आहे. पण संविधान सभेमध्ये हे सर्व कल्चर मानणारी दाखवणारी कोणी व्यक्ती नव्हती. त्यामुळे सुद्धा कदाचित आणि याचं थोडस भान जयपाल सिंग मुंडांना आल्यामुळे सुद्धा त्यांनी क्रिमिनल ट्रायब्युनल कधी तुम्ही मोकळे करणार आहे हा मुद्दा त्यांनी मांडला. आणि बाबासाहेब त्याच्यानंतर मी जात नाही आता टेक्निकल बाबीमध्ये, तर हाही सुद्धा एक मुद्दा आहे. नव्या पिढीला ह्या काही गोष्टी माहीत नाही आहे आणि त्यातच हे जे कल्चरल आक्रमण होत आहे. तुम्हाला फार महत्वाचा मुद्दा सांगतोय मी हा. एक कल्चरल जो भ्रष्टाचार होतोय, आक्रमण केलं जात आहे, त्याच्यामुळे सुद्धा ह्या नव्या पिढीला किंवा ताड्याला बिघडवण्याचं काम सुरू झालंय.
मग ते वेगवेगळ्या प्रलोभनातून. नाहीतर तुम्हाला सांगतो, देशभरामध्ये आज कित्येक लोक आमचे मुस्लिम बंजारा आहेत ना, कित्येक. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे झालं असेल त्या काळी, पण त्यांचे कुठलेही रीतिरिवाज, वागणं, बोलणं, चालणं, परंपरा बदललेल्या नाही ना. शिखांमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणात आहे ना, ते सुद्धा बदललेलं नाही ना. म्हणजे धर्माच्या पलीकडे विचार करणारा हा समूह आहे, हा त्यातला महत्वाचा. तिसरा, आता तुमचा जो विचारलेला मुद्दा आहे त्यावर मी सांगतो की यावरती खरं तर 2 राष्ट्रीय आयोग केंद्र सरकारनेच नेमले. पहिला आयोग नेमला तो अटल बिहारी वाजपेयींच्या काळातच नेमायची सुरुवात झाली, पण ते सरकार गेलं आणि ते राहिलं. आणि मग त्याच्यानंतर काँग्रेसचं सरकार आलं आणि त्यांनी बाळकृष्ण रेणकेच्या अध्यक्षतेखाली एक नेमलं. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला सांगतो, भिकुजी इद्दाते जे आहेत संघाचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक नेमलं गेलं. त्याच्यापूर्वी गणेश देवींचा एक अहवाल आला. इन बिटवीन तुम्हाला सांगतो, म्हणजे जेव्हा नरेंद्र जाधव प्लॅनिंग कमिशन मध्ये होते त्यावेळी सुद्धा याच्यावर युपीए सरकारच्या काळामध्ये नॅकच्या माध्यम नॅशनल ऍडव्हायझरी जी कमिटी होती तिच्या माध्यमातून एक फार मोठं अभ्यास मंडळ नेमलं गेलं. आणि या सर्वांशी आम्ही अगदी डे टू डे कनेक्टेड होतो, संबंधित होतो. त्यांचे अहवाल दिले गेले ना, पण या अहवालांचं काय झालं तर ते तिथल्या तिथे आहे. तुम्हाला सांगायचं दुर्दैव, हा मुद्दा आज आरक्षण मागणारे सुद्धा चर्चेत घेत नाही. मला त्याचं फार वाईट वाटतं. लोक स्वार्थासाठी आहे, पण त्यासाठी जी कास्ट सेन्सरसाठी जे आंदोलन जसं आरक्षणासाठी रस्त्यावर होतं, तसं ह्या देशातल्या नागरिकांच्या जातनिहाय जनगणनेबद्दल सर्व देशवासियांची प्रवर्गनिहाय जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, त्यासाठी आंदोलन होत नाही. आणि ही जी काही मंडळी आहे ज्यांना हे नको आहे, जे देशाचं रिअल वास्तव समोर यायला पाहिजे, ते येऊ दिलं जात नाही. मुळात तुम्हाला म्हणजे मी अगदी नावं जरी घेऊन म्हणायचं तर काँग्रेस सारख्या पक्षाला म्हणजे आता कळायला लागलंय. ते राहुल गांधी आता कुठं खुलेपणे म्हणताय आम्हाला एवढे दिवस कळालं नाही, आत्ता कळायला लागलं. पण आता कळायला लागून सुद्धा ते सभागृहाच्या बाहेरच बोलत आहे. सभागृहाच्या आतमध्ये म्हणजे मी आत्ताच रिसेंट सांगतो की 2021ची जातनिहाय जनगणना 21ला व्हायला पाहिजे होती, ज्या ती झाली नाही, ती आता होते आहे. त्याबद्दल सुद्धा जे नोटिफिकेशन सरकारने वेळोवेळी काढले त्यामध्ये जातनिहाय हा शब्द कुठेही वापरला नाही किंवा 1948च्या सेन्सस ऍक्ट मध्ये बदलाव केला नाही. म्हणजे ही एक मोठी फसवणूक या देशातल्या. आणि दुसऱ्या बाजूला हे जाहीर करतात की आम्ही असा जातनिहाय ज्यांना घेणार, ओबीसी करणार. मग 19ला सुद्धा ती फसवणूक केली. तत्कालीन राज्य कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह होते, त्यांनी घोषणा करून सुद्धा आता सुद्धा अशी फसवणूक म्हणजे मोठ्या प्रमाणाची, मी म्हणतो त्याला चिटिंग आहे. केवळ आमच्या समूहावर मी म्हणतोय की देशाबरोबर चिटिंग आहे. देशाचा विश्वासघात इथे केला जातो आहे, देशाला फसवलं जात आहे. कारण जी घरगणना आता होते आहे त्या घरगणनेमध्ये हे जर कॉलम त्यांनी टाकले असते तर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं ना. म्हणजे उद्या हे प्रश्न येतात. म्हणजे मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा अनेकदा विचारलं की याचा क्वांटिफायबल डाटा कुठे आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेत विचारलं गेलं ना की याची आकडेवारी यायला पाहिजे आहे. मंडल आयोगाने विचारलं की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. म्हणजे काका कालेलकर आयोगाने सांगितलं. आणि आमच्या ज्या भटक्या विमुक्तांचे राज्यस्तरीय जे सुद्धा जेवढे आयोग होते त्यांनी सुद्धा याची मांडणी केलेली आहे ना, त्यांनी सांगितलेलं आहे ना. मग असं असताना सुद्धा सत्ताधारी केवळ भटक्या विमुक्ताबरोबर नाही म्हणत आहे, देशाला सुद्धा फसवतायत खोटं बोलून. पण त्याच्यासाठी जी आंदोलनं झाली पाहिजे ना ती होत नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा विश्वासघात केला जातो आहे. आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता की हा आयोग, अरे हे सगळं झालं त्याच्याबद्दल कितीतरी वेळा चर्चा. आणि मग काहीतरी तिथे तात्पुरता ज्याला आपण मलम, जसं आता काही खासदार जेव्हा ह्या जातनिहाय जनगणनेचा आणि डीएनटी थोडी प्रत्येक राज्यात जागे व्हायला लागले, विचारायला लागले, तेव्हा कोणी तरी म्हणतंय की यांच्यासाठी आहे ना आता सर्वे करा, कोणीतरी म्हणतं यांच्यासाठी आता नॅशनल कमिशन म्हणजे अधिकृत, जसं आता ओबीसीचं झालं ना. अरे पण ओबीसी जातनिहाय जनगणना होत नाहीये ना. म्हणजे ही किती फसवणूक आहे ना, ही उघड फसवणूक आहे. म्हणजे आपल्या भक्तांना
काहीतरी असं खाद्य द्यायचं की जेणेकरून ते मूळ प्रश्नाकडे कसं दुर्लक्षित केले जाईल. हा इथल्या शोषण व्यवस्थेचा फार मोठा षडयंत्राचा भाग आहे आणि इथली जी व्यवस्था आहे ते करतात. मी काँग्रेसवाल्यांना विचारलं, कित्येक माझे मित्र आहेत त्यांना, अरे अख्खा फेब्रुवारी तुमच्याकडे होता ना, 22 जानेवारी 2026 ला जेव्हा जातनिहाय म्हणजे हे सेन्सस कमिशनरने सर्क्युलर गॅझेट प्रसिद्ध झालं घरगणनेच्या बाबत, त्याच्यामध्ये 33 प्रश्न विचारले, त्यामध्ये फक्त SC ST आणि इतर एवढाच जो प्रश्न होता 12व्या क्रमांकाच्या प्रश्नावर त्या 33 मध्ये. तर काँग्रेसकडे वेळ होता ना, अख्ख्या फेब्रुवारीत संसद चालू होती ना, त्याच्यानंतर आज चालू होती ना, म्हणजे मार्चच्या काही एप्रिलच्या पण दिवस काही संसद सुरू होती ना, का नाही राहुल गांधींनी संसदेत प्रश्न विचारला? तर तो बदल सरकारला करायला भाग पाडता आला असतं ना. म्हणजे साप गेल्यानंतर काठी आपटायची, तोपटायची. म्हणजे आमच्या गोरमाटी म्हण आहे, साप चले कोण लकडी लेन धासे, हिंदीत मध्ये पण तशीच म्हण आहे. तसा हा सगळा प्रकार आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम मी ते जे पहिल्यांदा म्हटलं की हमें कल भी धोखा दिया गया और आज भी फसाया जा रहा है, ऐसे ये लबाड लोमड़ी लोग जो है ना, वो हमें आज भी धोखा दे रहे, फसा रहे. आज हे मुद्दे जे आहेत ना, हे केवळ जर असेल तर तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, या फुलेशाह आंबेडकरी चळवळीमध्ये जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करणारे होते ना, ज्यांनी फुलेशाह आंबेडकरी चळवळीचा अभ्यास केला, त्याच्यामुळे ते प्रामाणिकपणे ह्या मुद्द्यांना त्यांनी जिवंत ठेवलं आहे. अन्यथा हे मुद्दे ह्या समूहापासून सुद्धा यांनी लांबलेले असते आणि या समूहाला कळायला सुद्धा नसते. अशा प्रकारे यांनी त्या धर्माच्या काय म्हणतो ना, नशेमध्ये समाजाला गुंतवून ठेवलं असतं आणि त्याच्यावर लिपापोती करून यांना जमिनीत गाळलं असतं. अशी परिस्थिती आहे. म्हणजे जे आयोग आहे सर्व काही आहे. म्हणजे दरवेळेस काहीतरी लॉलीपॉप देऊन तुम्ही किती वेळ बोला. अरे तुम्ही 2001 ची जातनिहाय जनगणना केली नाही. तिथे अटल बिहारी वाजपेयींनी घात केला, फसवणूक केली, ज्यांना बद्दल खूप चांगलं बोललं जातं त्याच्यामध्ये. मी म्हणतो पण आमचा घात केला ना. 2011 साली संसदेमध्ये एकमताने ठराव होऊन सुद्धा देशाला तुम्ही या काँग्रेस, BJP, RSS सर्वांना फसवलं ना. आणि आता सुद्धा तीच फसवणूक आहे ना. याच्यावर का नाही बोललं जात आहे, मला याच्यावर म्हणायचं आहे. आणि त्यामुळे असे जे प्रश्न आहे ते केवळ वेळ काढूपणा करून, मलमपट्टी करून ही फसवणूक चालली आहे, असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यामुळे आमची जी ओरिजिनल आयडेंटिटी आहे, कल्चर आहे, आमचं जे अस्तित्व आहे, तेच नामशेष करण्यामागे ह्या लोकांचा काहीतरी षडयंत्र आहे, कटकारस्थान आहे की काय, ही आज आमच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आमच्या संविधानिक अधिकाराची तो प्रश्न आहे. कारण मध्ये यांनी एक CAA, NRC, NPR ची टूम काढली होती, त्या माध्यमातून कदाचित ह्या देशातलं आमचं अस्तित्वच हे नष्ट करू पाहत आहेत की काय, ही एक भीती माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्या समोर आहे. आणि त्यासाठी माझ्या समोर तर सर्व नागरिकांची जातनिहाय, अगदी प्रवर्ग निहाय, समग्र म्हणजे प्रत्येक अँगलने जातनिहाय जनगणना होणं हा माझ्यासाठी हा आरक्षणापेक्षाही सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आरक्षण तो केवल दर्द की दवा है, लेकिन वास्तव में आपका हमारा अगर अस्तित्व हमें बरकरार रखना है तो हमारे हर जीवन के जितने भी हमारे शरीर के जो अंग है वो सारे अंग अगर हमें अच्छी तरह से कार्यरत रखने, शाबूत रखने हैं तो हमारी समग्र जातिगत जनगणना होना बेहद जरूरी है, ऐसा मुझे लगता है. बिलकुल बिलकुल. आपण या प्रश्नावर एक स्वतंत्र चर्चा नक्कीच ठेवू. मी एक संक्षिप्त राऊंड, म्हणजे आता आपला तासभर उलटलाय, पण एक संक्षिप्त राऊंड घेऊन मी येतोय छोट्या छोट्या उत्तरांसाठी. मी प्रथम येतो मोहन चव्हाण सरांकडे. चव्हाण सर, की आता हा जो प्रश्न आहे, म्हणजे बंजारा समाजाला आदिवासी घोषित करा यासाठी शासनानं, महाराष्ट्र शासनानं कमिटीही गठीत केली आहे. या अनुषंगानं तुम्हाला असं वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये बंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये आदिवासी प्रवर्गात सामील होऊ शकेल, या संदर्भात तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का? नाही. त्याचं कारण असं की मी मागचा जर इतिहास बघितला आपण, कारण मी म्हणतो ना, आता दोन गोष्टी आता समोर आल्या आता चर्चेमधनं. एक, संविधान सभेचं डिबेट जर आपण वाचलं, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट, तर 5व्या व्हॉल्यूममध्ये जयपाल सिंग मुंडा म्हणतात या क्रिमिनल ट्राईब ऍक्ट ना कुठेतरी सामावून घेतलं पाहिजे. व्हॉल्यूम नंबर 5, मला आता ते तारीख सांगता येणार नाही, ते व्हॉल्यूम पाहिलं. दुसरा पार्ट,
ह्या देशामध्ये इंग्रज थोडा ब्रॉड माइंडेड होते असं मला वाटतं. कारण काय, जरी आम्हाला क्रिमिनल ट्राईब ऍक्ट लावला तरी 1909 मध्ये पहिल्यांदा बजेटरी प्रोव्हिजन क्रिमिनल ट्राईब ऍक्ट करिता, इथं कुठल्याच जाती करता क्रिमिनल ट्राईब बजेटरी प्रोव्हिजन नव्हतं. 1909 मध्ये बजेटरी प्रोव्हिजन फक्त क्रिमिनल ट्राईब ऍक्ट करता लावण्यात आलं. ऍट दी सेम टाइम मायनॉरिटीच्या नावावर मुसलमानांना 1909 मध्ये आरक्षण देण्यात आलं. ह्या दोन गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. त्याच्यानंतर 1972 पर्यंत हे बजेटरी प्रोव्हिजन आम्हाला मिळत होतं. म्हणूनच 21 नोव्हेंबर 1961 पासून जे आम्हाला आरक्षण मिळालं डीएनटी नावाचं, त्याचा जर सर्क्युलर वाचलं त्याच्यामध्ये SC ST ला मिळणाऱ्या सवलती जशा तशा देण्यात त्या राज्यामध्ये, बरोबर, ठीक आहे. पण तत्पूर्वी 1998 मध्ये महासविता देवीच्या माध्यमातून एक डेलिगेशन, एक अभ्यास समिती बसली होती. त्या अभ्यास समितीने नॅशनल ह्युमन राईट कमिशननं एक रिकमेंडेशन दिलं होतं की या विमुक्त भटक्यांचं सेन्सेस करा. त्याच्यानंतर 2001 मध्ये वाजपेयी सरकार होतं, वाजपेयी सरकारनं सेन्सस केलं नाही. 2002 ला व्यंकट चल्लय्या आयोग आला. व्यंकट चल्लय्या आयोग फक्त याच्यासाठी आलं होतं या देशामध्ये संविधानाचा फायदा किती लोकांना मिळतो की नाही. मी व्यंकट चल्लय्या आयोगासमोर 364 पेजेसचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि व्यंकट चल्लय्या आयोग म्हणतो की या देशामध्ये सगळ्यात जास्त जर नुकसान होत असेल, सगळ्यात जास्त जर अट्रॉसिटीज होत असेल तर ह्या डीएनटी सोबत होत आहे. हा रिपोर्ट आपण व्यंकट चल्लय्या कमिशनचा बघितला. त्यानंतर रेणके कमिशन आलं, त्यापूर्वी एक दुसरा कमिशन वाजपेयीने बसवलं होतं पण ते सरकार गेलं. मग रेणके आलं. रेणके कमिशन येताना मी 2 दिवसाचं नॅशनल सेमिनार फिजिकली नागपूरमध्ये घेतलं होतं या देशातली विमुक्त भटक्यांना बोलावून, आणि त्याच्या रिकमेंडेशन रेणकेंना दिलं होतं. रेणकेंनी त्या स्वीकारल्या नाहीत. उलट आमची काही मंडळी मनमोहन सिंग सरकारकडे गेली होती. रेणकेचं कधी रिकमेंडेशन येईल, तुम्ही टेबल कधी कराल, त्यापेक्षा लवकर आम्हाला काहीतरी द्या म्हणून डॉक्टर गणेश देवीच्या नेतृत्वामध्ये टेक्निकली अडवायझरी कमिटी बसली आणि टेक्निकली अडवायझरी कमिटीनं ज्या रिकमेंडेशन केल्या त्याच्यामध्ये 80% सोल्युशन आमचं निघत होतं. पण त्याच्यामध्ये आमची मंडळी नालायक निघाली. रेणके जरी विमुक्त भटक्याचे होते, मै बडा की गणेश देवी बडा, त्याचं रिपोर्ट पूर्ण दाबून टाकलं आणि त्यानं त्या रिकमेंडेशन स्वीकारलं. कारण गणेश देवीनं असे आदेश होते, त्याचा जर आपण GR पाहिला तर यू आर सबमिटेड युअर रिपोर्ट थ्रू रेणके कमिशन. खरं म्हणजे त्यानं त्याचा रिपोर्ट डिरेक्टली PMO ला सबमिट करायला पाहिजे होतं, पण PMO ला सबमिट न करता, म्हणजे तसं त्या आदेशमध्ये त्या सेक्रेटरीनं सिक्युरिटी मागली होती, युअर रिपोर्ट सबमिटेड थ्रू दी रेणके कमिशन. हा तिथला एक पार्ट झाला. दुसरा पार्ट जो आहे, रेणकेनी ज्या रिकमेंडेशन केल्या, मी रेणकेना म्हणत होतो ज्या VJNTच्या DNTच्या ज्या कम्युनिटी आहे, काही राज्यामध्ये SC मध्ये काही ST मध्ये आहे, यांना बाहेर काढा. आणि एक नियम, तुम्ही आता जो चर्चेतला भाग आला, यांना जर ज्यांना संविधानिक आरक्षण मिळत आहे, तुमच्यासाठी अजून कुठलीच प्रोव्हिजन नाही आणि तुम्ही त्यांना बाहेर काढून कुठलं देणार, तुम्ही काय देणार तुम्ही DNT नावाची. कारण की तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल, ज्यावेळेस संविधान सभा चालू होती, संविधान सभामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे इन्स्ट्रक्शन देण्यात आल्या होत्या, जो काही संविधान सभेत तुम्ही कोट कराल, जो काही आर्टिकल कोट करायचा आहे, तुम्ही ह्या 3 लोकांना विचारलं पाहिजे. कोण होते 3 मंडळी? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल. डॉक्टर आंबेडकर ओबीसीचा मुद्दा घेऊन सरदार वल्लभभाई पटेलकडे गेले. सरदार वल्लभभाई पटेलना म्हणतात की आपण जरी काही लोकांना आरक्षण दिलं असेल पण काही जमाती राहिल्या आहेत, तर वल्लभभाई पटेल म्हणतात हा ओबीसीचा माणूस, तुम्ही तर SC ST ना आरक्षण दिला, हे कोणची कम्युनिटी आहे? बाबासाहेब वकील होते, वल्लभभाई पण वकील होते, दोघेही बॅरिस्टर होते. बाबासाहेब म्हणाले की त्यानं हा मला कायद्याच्या कचाटीत ओळखतो, पकडवत आहे, म्हणून जोपर्यंत त्या जातीचं रेकॉग्निशन होत नाही तोपर्यंत त्याचे राईट एस्टॅब्लिश होत नाही. म्हणून आर्टिकल 340 बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आमचं अजून DNTचं, कारण 11th 5-year प्लान जर उचलून बघितलं त्याच्यामध्ये मनमोहन सिंग म्हणतात की मैं DNT को बहुत कुछ देना चाहता हूं लेकिन इनका कोई डाटा मेरे पास नहीं है. सरकार एवढी मोठी एजन्सी आहे, कोणाकडे डाटा तुम्ही कुठल्या प्रायव्हेट एजन्सीकडून त्यांचं सेन्सस करून डाटा अवेलेबल करू शकता. तुम्ही तर केलं नाहीये आणि ते केलं नाहीये म्हणून आमचा प्रॉब्लेम, ते जो कोणी येतो तिथं लिंगरिंग होतो. आणि माझ्या सुप्रीम कोर्टच्या मॅटरमुळं सरकारला मजबुरीनं लिहून द्यावं लागलं की ह्या जातींना द्यायची. रेणके कमिशनचं रिपोर्ट दाबलंच, पण ह्या कमिटीना काही द्यायचं आहे, पण त्यासाठी यांचा अजून परत रिपोर्ट करण्यासाठी नोव्हेंबर 13 मध्ये भारत सरकारच्या सोशल जस्टिस मिनिस्ट्रीनं ऍफिडेव्हिट करून दिलाय, आम्ही नवीन आयोग बसवतो म्हणून.
आणि लगेच 12 फरवरी 2014ला मनमोहन सिंग सरकारने एक नोटिफिकेशन काढलं. मनमोहन सिंग सरकार गेलं, मोदी सरकार आलं आणि इदात्यांना बसवलं. आणि इदाते समोर माझं 2दा हिअरिंग झाल्या, 3-3 तासाच्या हिअरिंग. त्यांचा सेक्रेटरी नागपूरला आला, 3 तास हिअरिंग झालं. दिल्लीला माझं हिअरिंग झालं, 8-9 पेजेसचं डॉक्युमेंट्स मी दिलं काय हवंय. आणि शेवटी काय दिलं, एक डेव्हलपमेंट बोर्ड. किती? 200 करोड रुपये, 1750 कम्युनिटी आणि 200 करोड रुपये. एका कंट्रीला किती पैसा, त्याचा प्रशासनावर किती खर्च होणार. म्हणजे मी आज म्हणून म्हणतो की बंजारांनी जर हे करत असतं, सरकारची जर नेत साफ असेल आणि त्यांना खरोखरच द्यायचं असेल, तर ह्या समाजाचे दुनियाभरचे रिपोर्ट माझ्याकडे आहे. ढेबर कमिशन पासून, म्हणजे जेवढे थाळे कमिशन, बीजी देशमुख कमिटी, आंतरोकळी कमिटी, तुमचं ऑल इंडिया जेल कमिशन, स्टार कमिटी, जेवढे कमिशन आले, तुमचं आनंद स्वामी अयंगार कमिटी, कालेलकरचे डिसेंट नोट, मंडल आयोगाचे डिसेंट, हे सगळे रिपोर्ट्स आहेत. पण सरकारची नेत साफ असली पाहिजे. आणि सरकारची नीट जर साफ असेल तर ह्या डॉक्युमेंटरी रिपोर्ट, कारण तुमचे सेन्ससचे रिपोर्ट आहे, भारत सरकारचे आहे, पीपल्स ऑफ इंडिया रिपोर्ट्स, म्हणजे जे आपण काय म्हणतो त्याला, जो मागासवर्गीय असता जो तुम्ही अभ्यास करता, जो के.एन. सिंगचा जो हे आहे त्यांचं रिपोर्ट आहे, तरी तुम्ही आम्हाला आमचे अधिकार तुम्ही आम्हाला देत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की भारत सरकारनं अभ्यास केल्यानंतर सुद्धा पीपल्स ऑफ इंडिया रिपोर्ट मध्ये ते व्हॉल्यूम मी सगळे आणलेले आहे. सगळ्या म्हणजे काय नॉर्थ वेस्ट प्रोव्हिजन्स पासून तर सगळ्या प्रोव्हिजन्सचे सगळे रिपोर्ट्स मी जमा केलेले आहेत. सगळ्यांचं हे देऊन मी त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही आम्हाला याच्या आधारावर तुम्ही आहेत ना, लिखी आहेत ना, प्री इंडिपेंडंट ऑफ इंडिया आणि पोस्ट इंडिपेंडंट ऑफ इंडिया, म्हणजे भारत स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरचे सगळे रेकॉर्ड असताना सुद्धा तुम्ही आमच्या सोबत ह्या लबाड्या करता, खोटेपणा बोलता. त्यामुळे सरकार, कारण की तुम्ही एक तर कमिटी स्थापन करायला 3 महिने घालवले आणि कमिटी स्थापन करून 1 महिना उलटून गेला. अजूनही कमिटी असते म्हणजे अजूनही त्यांना कार्यभार स्वीकारलेला नाही. 3 महिन्यात रिपोर्ट द्या म्हणता, तर तुम्ही कधी कामाला लागणार, कधी रिपोर्ट देणार, कधी तपासणार, कधी हे करणार. तर मला असं वाटतं सरकारची नेट जर साफ असेल तर हा रिपोर्ट घेऊन तो रिकमेंडेशन सेटल करे पाठवेल आणि तो तिथं पास करून घे. दुसरा पार्ट, पार्लमेंटमध्ये आजपर्यंत जे बिल्स आले 1922 म्हणजे आता 2022 मध्ये, तुम्ही काश्मीरच्या ब्राह्मणांना हिल ट्राईब म्हणून आरक्षण देऊ शकता तुम्ही. अरे जे पुरोहित आहे त्यांना तुम्ही हिल ट्राईब म्हणून आरक्षण देता. उलट बंजाराचा तामिळनाडूचं बिल 1922 पासून त्या पार्लमेंटमध्ये पडून आहे आणि त्याच्या लॉ मिनिस्ट्रीनं त्यांचे पॉझिटिव्ह रिमार्क दिलेले आहे, त्या कमिशननं, ट्रायबल कमिशननं पॉझिटिव्ह रिमार्क, तरी बिल पास करत नाही तुम्ही. तसंच या छत्तीसगडचं बिल 3दा तिथं बॉर्डर पार्लमेंट मध्ये आणायचं, तिथं तुम्ही ड्रॉप केलं. कुठली राजनीती चालत आहे. म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतं जोपर्यंत सरकारची नेत जर साफ असेल तर हे आरक्षण मिळेल, नाही तर सरकारची नेत साफ नसेल तर आरक्षण मिळणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. बिलकुल बिलकुल. म्हणजे मी श्याम मुंडे सरांकडे येतो की मोहन चव्हाणांचं जे म्हणणं आहे की सरकारच्या नियतीवर हा मुद्दा अवलंबून आहे. पण एकंदरीत या सगळ्या अनुभवाला पाहता म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या यामागे काही झुलवण्याची एक संकल्पना म्हणजे शासनाची किंवा एकंदरीत व्यवस्थेची दिसते का, आणि मग हा प्रश्न सुटण्यासाठी काही आशादायी मार्ग आपल्याला दिसतोय का? याचं निगेटिव्ह उत्तर आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली विशेषतः नव्हे तर देशभरातली बंजारा पॉलिटिकल जी इच्छाशक्ती आहे ती विद्यमान सरकारला शरण गेलेली आहे आणि भयानक पद्धतीनं शरण गेलेली आहे. ही लोक सरकारच्या विरोधात एक स्टेटमेंट देऊ शकत नाहीये. आंदोलन सोडून द्या, त्यांच्या विरोधात उभं राहायला सोडून द्या. यांना जर एखाद्या कमिटी बरोबर सरकारकडे जाऊन आम्हाला हे पाहिजे एवढं म्हणायचं असेल तरी ते डेअरिंग करत नाहीये. एवढे ते सत्ता पिपासू झालेले आहेत. त्यांना भीती आहे की आपण प्रस्थापित सरकारच्या विरोधात जर कुठली ऍक्टिव्हिटी गेली तर आपण राजकीय दृष्ट्या विस्थापित होऊ का, याची भीती आहे. त्यामुळं भारतातल्या बंजारा समाजातल्या राजकीय जी अनास्था आहे आणि राजकीय जी व्यवस्था आहे, विशेषतः महाराष्ट्रातले सगळे मोजून तोडून सगळ्या पक्षातले बंजारा पॉलिटिशियन्स, सगळ्या पक्षातले म्हणण्यापेक्षा आता सगळ्या पक्षातले एकाच पक्षात गेले, सगळे बीजेपीत जाऊन बसलेले आहेत
आणि हे RSSचे सगळे हस्तक झालेले आहेत आणि वेगळ्या पक्षात असतील तरी ते बीजेपीचं काम करतायत. सत्तेच्या वळचणीला जाऊन आश्रित झालेल्या राजकीय नेत्यांमुळं बंजारांच्या या आरक्षणाला कुठलाही अर्थ उरलेला नाही आणि बीजेपी आणि RSS हे कोणालाही आरक्षण देण्याच्या बाजूचे नाहीत. आर्थिक निकषावर उच्च जातीयांना 10% आरक्षण द्यावं देशात कोणी मागणी केली होती? कोणीच केली नाही. आणि एका दिवसात नोटिफिकेशन काढून गव्हर्नमेंटनं डिक्लेअर केलं, दिलं. आता VJNTच्या पोरापेक्षा कमी मार्काचा पोरगा मेडिकलला हा ब्राह्मणाचा लागतोय, मारवाड्याचा लागतोय, जैनाचा लागतोय. कारण काय तर 10%, 3% लोकांना 10% म्हणजे एकूण 15% आपण म्हणत जरी असलो तरी 52% ओबीसीला जर 27% आरक्षण आहे तर 10-12% असलेल्या तथाकथित ओपन कॅटेगरीच्या लोकांना 10% फुकट दिलेलं आहे. आणि हे याला अलीकडे ते काय म्हणतो तो कृष्णाचा मित्र त्याचं नाव देऊन ते भीक दिल्यासारखं दिलेलं आहे आणि कोणी न मागता दिलेली. त्याच्यामुळं आता बंजाऱ्यांसमोर आरक्षण घेण्याचा एकच उपाय आहे. तो उपाय आहे ते प्रस्ताव, कारण बंजारे डेलिगेशन घेऊन जात आहेत. बंजारा समाजांचं जे आंदोलन अलीकडे उभं राहत आहे ते सुद्धा गव्हर्नमेंटला आश्रित गेलेल्या राजकीय नेत्यांचा म्हणजे RSS बीजेपीला शरण गेलेल्या नेत्यांचा आधार घेऊन आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे सगळ्यात भयानक आणि समाजाला धोका देणारी स्ट्रॅटेजी आंदोलकांची सुद्धा आहे. कारण यांनी जन आंदोलन उभं करून रस्त्यावर येऊन हे आंदोलन जर उभं केलं आणि त्यातून जर प्रस्थापित सत्तेत असलेल्या राजकीय नेत्यांना वगळून जर आंदोलन उभं केलं, स्वतंत्र आंदोलन, कारण ही लोक आंदोलन उभं करतात आणि मंत्रालयापर्यंत प्रकरण गेलं तर हे लगेच सगळे नेते जाऊन लोटांगण घालतात आणि मागच्या नेत्यांना सांगतात की नाही साहेब म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले की आपली कमिटी बसताय. ही कमिटी चक्क बंजाऱ्यांच्या डोळ्यात केलेली धूळफेक आहे. यातून कुठल्याही प्रकारचा रिझल्ट येणार नाही. आणि मी तर म्हणतो ही सत्ता जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत तुमच्या बाजूनं कुठलीही व्यवस्था. काँग्रेसला किती दिवस आपण दोष देणार आहोत? ठीक आहे, काँग्रेस विरोधी पक्ष आहे, सत्तेत बसलेला आहे. बंजाऱ्यांच्या नेत्यांनी काय केलं हे कधीतरी विचारा ना. जे स्वतःला आंबेडकराईच म्हणतात त्यांनी काय केलंय त्यांना कधीतरी विचारा ना. जे स्वतःला मागासवर्गीयांचे नेते म्हणतात त्यांनी कधी काय केलंय हे कधीतरी विचारा ना. म्हणजे बंजाऱ्यांच्या नेत्यांनी काहीच करायचं नाही आणि आपण इतरांना ठोकत बसण्याचा याला काही अर्थ नाहीये. बंजाऱ्यांकडे या गोष्टीवर एकच विलाज आहे. त्याच्यामुळं मला वाटतं या कमिटीतून काही निष्पन्न होईल. हे केवळ बंजाऱ्यांना मूर्ख बनवण्याचं, झुलवत ठेवण्याचं नव्हे तर जे गेली 50 वर्ष जो मूर्खपणा केला जातोय त्याचा हा नवीन पार्ट आहे, नवीन स्वरूप आहे. याच्यापेक्षा वेगळं मला काही वाटत नाही. मी थेटपणानं बोलतोय. आणि जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये हे गव्हर्नमेंट आहे तोपर्यंत साधी रिकमेंड सुद्धा सेंटर गव्हर्नमेंट पर्यंत यांना रिझर्वेशन द्यावी एवढी सुद्धा जाईल अशी आशा मला नाही. त्यामुळं बंजाऱ्यांनी जन आंदोलन उभं करून इथे अस्तित्वात असलेलं आरक्षण विरोधी, एकूण आरक्षण विरोधी, केवळ बंजाऱ्यांच्या आरक्षण विरोधी नाही, सगळ्याच आरक्षणाच्या विरोधातली असलेली सत्ता पलटवून लावणं हे एकच साधन बंजाऱ्यांकडे आहे. आणि बंजाऱ्यांना लढाई उभी करायची असेल तर ती जन आंदोलनाने करावी. आणि पहिल्यांदा या RSS बीजेपीला शरण गेलेले बंजाऱ्यांचे नेते, मग ते शिवसेनेचे असो की इतर कुठल्या पक्षाचे असो, बीजेपीतलेच नेते शरण गेलेले असं नाहीये. शिवसेनेवाले शरण गेलेले आहे मंत्र्यासह सगळे, राष्ट्रवादीवाले शरण गेलेले आहेत मंत्र्यासह सगळे. या सगळ्यांना वगळून जन आंदोलन उभं करावं तर या कमिटीतून काही निष्पन्न होऊ शकेल दबावापोटी. बिलकुल नाही तर यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. बिलकुल. मी म्हणजे मगाशी दोन्ही वक्त्यांनी या संदर्भात कुठलंही आरक्षण जे आहे हे सरकार देण्याची नीती ठेवत नाही किंवा देणार नाही असा एक विचार व्यक्त केला आहे. मी अंबरसिंग चव्हाण यांच्याकडे हा मुद्दा घेऊन जातो आणि एक शेवटचा हा प्रश्न असेल. चव्हाण सर,
की मगाशी हा जो लढा आहे म्हणजे बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करावं, हा यशस्वीतेकडे यासाठी जाणार नाही, कारण बंजारा समाजातीलच राजकीय नेत्यांनी व्यवस्थेला आणि एकंदरीत या विरोधातील विचाराला शरणागती त्यांच्या समोर पत्करली आहे. त्यामुळे हे मिळणार नाही. तुम्ही या संदर्भात नेमका काय विचार करता? खूप महत्वाचं विचारलं सर. आणि याबाबत मला एक जी प्रचलित म्हण आहे ना आपल्याकडे, की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. काल राजेशाही होती आधी आपल्याकडे, आता लोकशाही सुरू झाली आहे. पण जेव्हा आपण राजेशाहीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्या लक्षात, हॅलो, कट झालं का सर? नाही नाही, बोला बोला. बोला बोला. तुम्हाला तेव्हा महान राजा अशोका आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचीच नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. लक्षात घ्या, बाकी राजांची जरी राजे असले तरी इतिहास त्यांना आज ती जागा देत नाही आहे जी महान अशोकाला दिली जाते आणि राजे शिवाजींना दिली जाते रयतेचे राजे म्हणून. ती जागा अन्य राज्यांना दिली जात नाही. याचं कारण म्हणून मी म्हटलं, ती म्हण मी याच्यासाठी म्हटली, तशी परिस्थिती आहे. जे राज्य आज जे सत्ताधारी आहेत, म्हणजे आज जे डबल इंजिन काय ट्रिपल इंजिन काय काय म्हणतात, आणि त्यांच्याबरोबर आणि महाराष्ट्राचा विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये असेंब्लीमध्ये कोण सत्ताधारी कोण विरोधी हा प्रश्न नाही, हे सगळे सत्ताधारी आहे. अशी परिस्थिती आहे. कारण त्या ठराविक घराण्यात ठराविक त्याच्यात त्यांची नावं वेगळी असली तरी त्याच्या पलीकडे काही नाहीये, ते सगळे एकाच घरातले आहेत. त्यामुळे सत्ताधारी कोण विरोधी कोण याच्याकडे अजिबात काही जागाच नाहीये जनतेसमोर. म्हणजे नाव मग ते एकनाथ शिंदे शिवसेना घ्या, उद्धव ठाकरे शिवसेना घ्या, राष्ट्रवादी शरद पवार घ्या, की अजित पवार घ्या, की भाजप घ्या, किंवा RSS घ्या, किंवा काँग्रेस घ्या, अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे तिथे काही आशा नाही. याच्यात अजून मी तुम्हाला एक तथ्य माझ्या अनुभवाचा एवढ्या वर्षाचा, की ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप आणि RSS सत्ताधारी राहिल्या, मग ते गुजरात घ्या, मुद्दाम काही राज्याचं, गुजरात घ्या, उत्तर प्रदेश घ्या, राजस्थान घ्या, मध्य प्रदेश घ्या, इथे तर जवळपास असं म्हणायला गेलं तर 30-30 वर्ष काही ठिकाणी राज्यात आहे सलग, काही ठिकाणी 20 वर्ष आहे, काही ठिकाणी 25 वर्ष आहे. म्हणजे यांचा जन्म झाल्यापासून जवळपास ते तिथे सत्तेत आहे. त्याच्या आधी जनसंघाला सत्ता नाही मिळाली एवढी, पण बीजेपी अनेक राज्यांमध्ये किमान 25-30 वर्ष सुद्धा सत्तेत आहे. मला दाखवा तुम्ही, यांनी त्यांच्या सत्ता काळामध्ये तिथल्या एका तरी राज्यामध्ये बंजाऱ्याचं सोडा, हो मी म्हणतो मूळ विमुक्त भटके ज्यांना म्हणतो ना DNT, याच्यातल्या एखाद्या जमातीला सुद्धा आरक्षण दिलंय का यांनी? सिंगल कॅटेगरी सांगतो मी. आणि मी हे खुलेआम विचारतो या सगळ्या लोकांना, दिलंय का यांनी? नाही दिलेलं. आपण महाराष्ट्राचा इतिहास आता बघितलं, धनगरांना असंच फसवलं ना. 15 दिवसात 14 दिवसात मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबत काय झालं? मी त्या डॉक्टर पेचेंची विधानसभेतली एक व्हिडिओ क्लिप टाकलेली आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती असून सुद्धा मराठ्यांनाही कसं फसवलं गेलं त्याच्याबद्दल मी विधानसभेतली, म्हणजे कशा तऱ्हेने हे लोक जनतेचं अनुकरण, म्हणजे जनतेला ज्याला म्हणतो ना खोट्या भूलथापा देऊन कसं फसवलं जातं आणि मतं लुटली जातात, आणि एकदा लुटून नेलं की मग बाकी सगळे पुन्हा रस्त्यावर. ते जनगणनेच्या बाबतीत सुद्धा मी तेच तुम्हाला म्हणतोय, जातनी आहे तसंच हा सगळा प्रकार आहे. म्हणजे जे आमच्या गोरमाटे पुतेर पाणी दिखावचं, तर याचा हा सगळा इतिहासच आहे ना. आणि आरक्षणाच्या बाबत तर आणखी भला मोठा इतिहास आहे. त्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीपासून इतिहास आहे. 27 मंत्री आम्ही केले, छाती फाडून सांगतात. ओबीसी प्रधानमंत्री केला सांगतात. अरे पण तू ओबीसी जातीय जनगणनेचं काय? त्याच्यावर काही बोलायला तयार नाही ना. त्याच्या बजेटचं काय? त्याच्यावर बोलायला तयार नाही ना. तीच विमुक्त भटक्यांची गती आहे. आणि मग असे जे काही लोक व्यक्तिगत स्वार्थासाठी
आंधळेपणाने त्यांच्या समोर काहीतरी तुकडे दाखवून त्याच्याने कुठल्या कालही होत नव्हतं, आजही नव्हतं. जयसिंग कालही होते, जयसिंग आजही आहे, त्यात नवल काय आहे? पण ज्या दिवशी ही तरुणाई जागी होईल त्या दिवशी मात्र ह्या सगळ्या शोषण करणाऱ्या आणि ह्या भेदभाववादी लोकांना वठणीवर आणणार नाही. कारण आज तांड्याला सुद्धा अशाच तऱ्हेनं वेगवेगळ्या पद्धतीनं, मी जसं म्हटलं तुम्हाला की सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून डोकं बिघडत जात आहे. आणि मूळ मानवी उत्थानासाठी, प्रगतीसाठी ज्या काही बेसिक गोष्टी आहे, मग शाळा असेल, शिक्षण असेल, स्वास्थ्य असेल, रोजगार असेल, त्याच्यासाठी लागणारं भांडवल असेल, बजेट असेल, त्या सगळ्या गोष्टीपासून कोण वंचित करताय, कोण ठेवतंय आणि कोण ते पुन्हा अच्छे दिनच्या जागी त्या मागच्या काही कित्येक वर्षापूर्वीच्या व्यवस्थेत नेण्यासाठी धडपडतंय, हे आम्हाला सगळ्यांना डोळ्यासमोर माहिती आहे. बाबासाहेबांनी काही उगाच मनुस्मृती जाळली नाही ना. का आज बाबासाहेबांचं नाव शाहू महाराजांकडे काय आमचे लोक आरक्षण मागायला गेली होती का? शाहू महाराजांनी दिलं ना. वडिलांकडे त्यांनी जेव्हा म्हैसूर प्रांतात लोकांनी काय मोठं त्यांच्याकडे शिष्टमंडळ नेलं होतं का? नाही ना. सत्तेचे धाऱ्यांची प्रामाणिकता असावी लागते. सत्ताधारी प्रामाणिक असावा लागतो. आपल्या जनतेशी, आपल्या रयतेशी तो प्रामाणिक असावा लागतो. मग तो काळ राजेशाहीच्या काळातला असो की लोकशाहीच्या काळातला असो. पण आम्हीच जर अप्रामाणिक असो तर प्रश्नच मिटला. म्हणून मी मुद्दामहून महान राजा अशोकाचं नाव आणि राजे शिवाजी यांचंच नाव का घेतोय आणि जनता यांनाच का ओळखते, इथे याचं सर्व मर्म आहे. मी आजही आशा करतो की यांना ही सद्बुद्धी येईल आणि कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे आमच्या भारतीय संविधानाची, प्रत्येक नागरिकाच्या विकासाची, प्रत्येक नागरिकाला मान सन्मानाने जगण्याची, त्याच्या हक्काची, त्याच्या अधिकाराची, ती देण्यासाठी यांना सद्बुद्धी येईल अशी अपेक्षा ठेवतो. आणि मला वाटतं हे उत्तर तुम्हाला, तुमचं समाधान त्याच्यामुळे झालं असेल याचीही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. बिलकुल. धन्यवाद. आज या विषयावर आपण तिन्ही प्रमुख महनी वक्त्यांनी सहभाग घेतला. माननीय प्राध्यापक मोहन चव्हाण सर, प्राध्यापक श्याम मुडे सर आणि माननीय अंबरसिंग चव्हाण सर, आपल्या तिघांचंही त्रिवेज मीडियातर्फे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 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 जय